हॅलो स्टुडंट, वेलकम टू विद्यार्जन सायन्स अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म. आजचा आपला जो सेशन आहे हा सेशन फार महत्त्वाचा सेशन ठरणार आहे. या सेशनमध्ये आपण काय करणार आहे, आपला जो पार्ट 2 आहे दॅट मीन्स कॅल्क्युलस पार्ट आहे. MST CET साठी किंवा तुमच्या JEE एक्झामसाठी ज्या ज्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आहेत या इम्पॉर्टंट कन्सेप्टला आज आपण गो थ्रू करणार आहे. एक वन शॉट लेक्चर आपण या सेशनमध्ये घेणार आहे. ज्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्या कन्सेप्ट्स, छोट्या छोट्या ज्या कन्सेप्ट्स असतात, कुठल्या टॉपिक्सवरती भर दिला जातो MST CETच्या एक्झाममध्ये, JEEच्या एक्झाममध्ये, हे आपण इथे पाहणार आहे. आणि जे इम्पॉर्टंट रिझल्ट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत ते रिझल्ट्स देखील आपल्याला इथे पाहायचे आहे. मग जर तुम्ही आपला पार्ट 2चा विचार जर करत असाल, मॅथमॅटिक्स पार्ट 2 किंवा आपण त्याला पार्ट सेकंड म्हणतो, पार्ट सेकंड. मग आता पार्ट सेकंडचा जर तुम्ही विचार करत असाल तर पार्ट सेकंडच्या चॅप्टरची मॅपिंग कशा पद्धतीने हे सर्वात अगोदर तुम्हाला समजणं गरजेचं आहे. मग मॅपिंगचा जर तुम्ही विचार केला तर सर्वात पहिली कन्सेप्ट जी यामध्ये आपण घेतो ती सर्वात पहिली कन्सेप्ट येते तुमची सेट अँड रिलेशन. तर पार्ट 2ची स्टार्टिंग जर तुम्ही विचार केला तर स्टार्टिंगची सुरुवात होती आपली सेट अँड रिलेशनवरती. मग त्यातला जर आपण सेटचा विचार केला तर आपण 11 सायन्समध्ये सेट हा टॉपिक खूप चांगल्या प्रकारे शिकलेलो आहे. आपण सेटमध्ये सेट रिप्रेझेंट कशा प्रकारे करायचा, सेट म्हणजे काय, सेट इन शॉर्ट जर सेट आपण लक्षात ठेवायचं असेल तर सेट्स इज नथिंग बट द कलेक्शन ऑफ वेल डिफाईन ऑब्जेक्ट. आपण काय करत असतो, त्यामध्ये एका वेल डिफाईन ऑब्जेक्टचा संच करत असतो. मग यामध्ये जे विचारले जाणारे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, हे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला पहिलं काय विचारलं जातं, तुम्हाला युनियनबद्दल सर्वात व्यवस्थित माहीत पाहिजे. युनियन ऑफ टू सेट्स, दोन सेटची युनियन कशा प्रकारे घेतली जाते. युनियन दॅट मीन्स ऑल इलेमेंट्स, सेट ए आणि बी ह्या दोघांमधील ऑल इलेमेंट्स कलेक्ट करणं म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, युनियन म्हणतो. सेकंड थिंग जर याच्यामध्ये आपल्याला माहीत पाहिजे तर ती असते आपली इंटरसेक्शन. इंटरसेक्शन ऑफ ए टू सेट्स, युनियन, इंटरसेक्शन. त्यानंतर थर्ड सर्वात महत्त्वाची कन्सेप्ट तुम्ही शिकलेला आहात ती म्हणजे कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट, एखाद्या सेटचा कॉम्प्लिमेंट आपण कशा प्रकारे घेतो. त्यानंतर आहे तुमचा सिमेट्रिक डिफरन्स. सिमेट्रिक डिफरन्स किंवा आपण याला डिफरन्स देखील म्हणू शकतो. या सेटमधील काही महत्त्वाच्या डेफिनेशन्स आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या युनियन आणि इंटरसेक्शन यांच्या प्रॉपर्टीज आहेत, या प्रॉपर्टीज तुम्हाला विचारल्या जातात एक्झामसाठी. मग युनियनचं बेस्ट एक्झाम्पल जर आपल्याला पाहायचं असेल तर युनियनमध्ये आपण काय करतो, युनियनमध्ये आपण कलेक्शन ऑफ ऑल एलिमेंट्स, सर्व इलेमेंट्सचं आपण काय करत असतो, कलेक्शन करत असतो. म्हणजेच ए सेटमध्ये असणारे आणि बी सेटमध्ये असणारे सर्व इलेमेंट्स आपण काय करतो, एकत्र करतो आणि युनियन त्यांची लिहून टाकतो. त्यानंतर जी कन्सेप्ट येते ते म्हणजे इंटरसेक्शन. इंटरसेक्शनमध्ये जर तुम्ही विचार केला तर इंटरसेक्शनमध्ये आपण काय घेत असतो, दोघांचेही कॉमन एलिमेंट्स घेत असतो. दोघांचेही कॉमन एलिमेंट्स, दोघांमध्ये जे कॉमन एलिमेंट्स असतील हे कशामध्ये असतील, त्या दोघांच्या इंटरसेक्शनमध्ये देखील असतील. दीज आर द डेफिनेशन्स ऑफ युनियन, इंटरसेक्शन. हे जे आहे हे युनियन इंटरसेक्शनच्या डेफिनेशन्स आहेत की युनियन कशा प्रकारे फाइंड आउट करायची, इंटरसेक्शन. कधीही युनियन आणि इंटरसेक्शन किंवा कॉम्प्लिमेंट असेल, डिफरन्स असेल, याच्यावरती क्वेश्चन जर असेल तर या बेसिक डेफिनेशन आठवणं गरजेचं आहे. यानुसार आपण काय करणार आहे, आपले सेट्स डिफाईन करणार आहे, आपल्या सेटला आपण तयार करणार आहे आणि त्यानुसार आपण क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. मग कॉमन एलिमेंट्स, त्यानंतर कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंटमध्ये आपण काय घेतो, एक असतो आपल्याकडे युनिव्हर्सल सेट आणि युनिव्हर्सल सेटमधून आपण ए सेट, या एचा ज्यावेळेस आपण कॉम्प्लिमेंट लिहित असतो तर कॉम्प्लिमेंट म्हणजे आपण काय घेतो, असे इलेमेंट्स जे ए सेटमध्ये नाही आहेत बट कशामध्ये आहेत, युनिव्हर्सल सेटमध्ये आहेत. म्हणजे असे इलेमेंट्स जे ए मध्ये नाही बट युनिव्हर्सलमध्ये आहे, असे सर्व इलेमेंट्स आपण त्याच्या कॉम्प्लिमेंटमध्ये गोळा करत असतो. म्हणजेच एलिमेंट्स इन युनिव्हर्सल सेट बट नॉट इन द सेट. म्हणजे तुमच्या युनिव्हर्सलमध्ये ते एलिमेंट्स आहेत बट तुमच्या सेटमध्ये ते एलिमेंट्स नाहीत. अशा एलिमेंट्स थ्रू आपण काय फाइंड आउट करत असतो, कॉम्प्लिमेंट फाइंड आउट करत असतो. त्यानंतर आपण सिमेट्रिक डिफरन्स पाहिला. सिमेट्रिक डिफरन्समध्ये तुम्ही युनियन आणि इंटरसेक्शनचा यूज करून काय फाइंड आउट करू शकता, सिमेट्रिक डिफरन्स फाइंड आउट करू शकता. यामध्ये सर्वात महत्त्वाची जी कन्सेप्ट असते ती कन्सेप्ट तुमची आहे डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ यावरती देखील तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. आणि सेकंड 6
कार्डिनॅलिटी ऑफ अ सेट. मग कार्डिनॅलिटी ऑफ अ सेट म्हणजे काय, त्या सेट्समध्ये किती नंबर ऑफ इलेमेंट्स प्रेझेंट आहेत. मग किती नंबर ऑफ इलेमेंट्स प्रेझेंट आहे असा क्वेश्चन जर असेल तर याच्यासाठी एक महत्त्वाचा थेरम तुम्ही कार्डिनॅलिटीमध्ये शिकला होता. कार्डिनॅलिटी आपण डिनोट करताना एन ऑफ ए ने डिनोट केलेली होती आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा इम्पॉर्टंट रिझल्ट जो तुम्ही पाहिला तो होता तुमच्याकडे नंबर ऑफ इलेमेंट्स इन ए युनियन बी इक्वल्स टू नंबर ऑफ इलेमेंट्स इन ए प्लस नंबर ऑफ इलेमेंट्स इन बी मायनस नंबर ऑफ इलेमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी. आणि या थेरमवरती आपल्याला डेफिनेटली क्वेश्चन विचारला जातो. म्हणजेच ए आणि बी हे दोन सेट दिले जातात आणि त्यातनं आपल्याला युनियन असेल, इंटरसेक्शन असेल, यांचे नंबर ऑफ इलेमेंट्स विचारले जातात. त्यानंतर बऱ्याचशा अशा प्रॉपर्टीज आहेत कार्डिनॅलिटीच्या. नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ इलेमेंट्स इन ए कॉम्प्लिमेंट, यातनं आपला काय होतो, नंबर ऑफ इलेमेंट्स इन अ युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेटमध्ये जितके एलिमेंट्स आहेत तितके एलिमेंट्स आपल्याला भेटत असतात. मग सेटमध्ये जर पाहिलं तर या बेसिक डेफिनेशन्स आपल्याला माहीत पाहिजे, डी मॉर्गन्स लॉ आपल्याला माहीत पाहिजे. त्यानंतर कार्डिनॅलिटी ऑफ द सेट याच्या काही महत्त्वाच्या डेफिनेशन्स आपल्याला माहीत पाहिजे. यानुसार आपण काय केलं होतं, आपल्या सेटला डिफाईन केलं होतं. दीज आर द अल्जेब्रिक ऑपरेशन ऑन अ सेट. हे सर्व आपले काय होते, सेटवरील अल्जेब्रिक ऑपरेशन्स होते. इतके ऑपरेशन्स तुम्ही 11 सायन्सला सेटवरती केलेले होते. त्यानंतर जो टॉपिक आपला येतो तो टॉपिक आपल्याकडे आहे विच इज अ रिलेशन. मग रिलेशनचा जर तुम्ही विचार केला तर रिलेशनमध्ये एक रिलेशन तुम्हाला डेफिनेटली विचारलं जातं विच इज अन इक्विव्हॅलन्स रिलेशन. का इक्विव्हॅलन्स रिलेशन विचारलं जातं, तर इक्विव्हॅलन्स रिलेशन हे अशा प्रकारचं रिलेशन आहे ज्या रिलेशनमध्ये काय होतं, सगळ्या टाईपचे रिलेशन्स कव्हर केले जातात. मग किती टाईपचे रिलेशन्स तुम्ही पाहिले तर आपण सर्वात सुरुवातीला कुठल्याही सेटवरती रिफ्लेक्सिव्ह रिलेशन पाहिलं. नंबर सेकंड सिमेट्रिक रिलेशन पाहिलं. नंबर थर्ड ट्रान्झिटिव्ह रिलेशन पाहिलं. तर या 3 टाईपचे इम्पॉर्टंट रिलेशन आपण रिलेशन या चॅप्टरमध्ये पाहिले. मग त्यातला जो तुमचा रिफ्लेक्सिव्ह हा पॉईंट होता, तर रिफ्लेक्सिव्ह हा पॉईंट तुम्हाला काय सांगत होता, तर रिफ्लेक्सिव्ह म्हणजे काय, कुठल्याही सेटमध्ये जर एक इलेमेंट स्वतःशीच रिलेट करत असेल तर त्या रिलेशनला आपण काय म्हणतो, रिफ्लेक्सिव्ह रिलेशन म्हणतो. ए इज रिलेटेड टू ए व्हेन युअर ए बिलॉंग्स टू द सेट. म्हणजे स्वतःशीच जर एलिमेंट रिलेट करत असेल तर त्या रिलेशनला आपण काय म्हणणार, रिफ्लेक्सिव्ह रिलेशन म्हणणार. म्हणजेच त्यातला प्रत्येक एलिमेंट हा एकदा तरी स्वतःशी रिलेट करायला हवा. दुसरं जे रिलेशन होतं ते होतं आपलं सिमेट्रिक रिलेशन. मग सिमेट्रिक रिलेशनमध्ये आपण काय पाहिलं, when your A is related to B then your B is related to A. जर तुमचा A हा B सोबत रिलेट करत असेल तर तुमचा B देखील कोणासोबत रिलेट करतो, A सोबत रिलेट करतो. तर याला आपण काय म्हटलं होतं, सिमेट्रिक रिलेशन. आणि त्यानंतर थर्ड तुमचं होतं ट्रान्झिटिव्ह रिलेशन. ट्रान्झिटिव्ह रिलेशनमध्ये आपण महत्त्वाची कन्सेप्ट काय पाहिली, तर ट्रान्झिटिव्ह रिलेशनमध्ये आपण पाहिलं when your A is related to B and B is related to C. This implies that your A is related to C. This is all about the relation. या 3 टाईपचे रिलेशन्स तुम्ही 11 सायन्सला डिफाईन केले होते. काय लक्षात ठेवायचं आहे, कुठलाही एखादा सेट जर आपण घेतला तर त्या सेटमध्ये प्रत्येक इलेमेंट हा काय करायला पाहिजे, स्वतःशी रिलेट करायला पाहिजे. मग जर फॉर एक्झाम्पल आपण एक सेट घेतला A इक्वल्स टू A बिलॉंग्स टू A, B बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. यामध्ये किंवा मी अशा ऑर्डर पेअर घेतल्या ए बी सच दॅट A प्लस B इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 2 and your A start from 1 to A less than or equal to 5 आणि B घेतला 1 is less than or equal to B is less than or equal to 3. या टाईपचा जर सेट आपण घेतला मग याच्यावरती किती रिलेशन होल्ड होतात हे आपण कशा प्रकारे चेक करणार, रिफ्लेक्सिव्ह आहे किंवा नाहीये. पहिल्यांदा आपण याचा ऑर्डर पेअर बनवू शकतो. मग जर ऑर्डर पेअर हे काय दिलेलं आहे आपल्याला, इथे आपल्याला दिलेलं आहे रिलेशन. सो हे रिलेशन आपल्याला चेक करायचं आहे की हे रिफ्लेक्सिव्ह होईल का नाही, सिमेट्रिक होईल का नाही, ट्रान्झिटिव्ह होईल का नाही. हे चेक करण्यासाठी आपण काय करणार, यांच्या ऑर्डर पेअर देखील आपण लिहून घेऊ शकतो. मग कुठल्या कुठल्या ऑर्डर पेअर येतील, आपल्याला A प्लस बी इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1 पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये 1 1 हा एक सेट येईल. त्यानंतर 1
फक्त 1 आणि 1 हा एकमेव इलेमेंट आपल्याला यात भेटेल, बाकी एकही इलेमेंट प्रत्येकाची ॲडिशन ही तुमची काय होईल, पुढे जाईल. मग जर आपण पाहिलं तर यातला जो इलेमेंट आहे हा याच प्रकारचा इलेमेंट तयार झाला. मग प्रत्येक इलेमेंट यातला रिफ्लेक्सिव्ह आहे का, तर हा तर स्वतःशी रिलेट करतो. 1 हा स्वतःशी रिलेट करतो, बट सिमेट्रिसिटी आपण चेक करू शकत नाही. एकच इलेमेंट यामध्ये आलेला आहे, यावरतीच आपल्याला काय करायचं आहे, सिमेट्रिक आणि ट्रान्झिटिव्ह या प्रकारे आपल्याला चेक करायचे आहेत. इथं फक्त एक एक्झाम्पल मी तुम्हाला सेट घेऊन दाखवलं. या टाईपचे सेट्स तुम्हाला काय दिले जातील, एक्झामला दिलं जाईल आणि तुम्हाला रिफ्लेक्सिव्ह रिलेशन किंवा सिमेट्रिक रिलेशन किंवा ट्रान्झिटिव्ह रिलेशन चेक करायला विचारलं जाईल. आणि जर हे तिन्ही रिलेशन, जर एखादं रिलेशन होल्ड करत असेल तर त्या रिलेशनला काय म्हणणार आपण, विच इज कॉल्ड ॲज अ इक्विव्हॅलन्स रिलेशन. अशा रिलेशनला आपण काय म्हणणार, इक्विव्हॅलन्स रिलेशन. याला आपण म्हणणार इक्विव्हॅलन्स रिलेशन. केव्हा म्हणणार इक्विव्हॅलन्स रिलेशन, इफ इट होल्ड्स रिफ्लेक्सिव्ह प्रॉपर्टी, सिमेट्रिक प्रॉपर्टी अँड ट्रान्झिटिव्ह प्रॉपर्टी. या तिन्ही प्रॉपर्टी जर तो होल्ड करत असेल तर त्याला आपण काय म्हणणार, इक्विव्हॅलन्स रिलेशन. तर हे होतं तुमचं सेट आणि रिलेशन. यातल्या ह्या बेसिक प्रॉपर्टीज एक्झामला जाण्या अगोदर एकदा तरी तुम्ही पाहून जाणं इम्पॉर्टंट आहे, गरजेचं आहे. यांच्या बेसिक डेफिनेशन्स तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. मग हे झाल्यानंतर सेट अँड रिलेशन ह्या टॉपिक नंतर तुमचा कॅल्क्युलसचा जो पार्ट 2 स्टार्ट होतो, तो स्टार्ट होतो तुमचा मेन फंक्शनपासून. सो विल गो थ्रू द फंक्शन आणि इथनं तुमचा इम्पॉर्टंट पार्ट स्टार्ट होतो, फंक्शन. सो फंक्शनमध्ये तुम्ही पाहिलं होतं, फंक्शनला आपण डिनोट करताना कशा प्रकारे डिनोट केलं होतं, एफ फ्रॉम सेट ए टू सेट बी. आणि याला क्लिअरली आपण म्हटलं होतं फंक्शन इज नथिंग बट द रूल्स असाइन बिटवीन टू सेट्स. आणि कशा प्रकारे रूल्स डिफाईन केले होते हे इम्पॉर्टंट आहे. द इम्पॉर्टंट इज दॅट एव्हरी एलिमेंट ऑफ सेट ए इज रिलेटेड टू द सेट बी. ए मधला प्रत्येक इलेमेंट हा बी मधल्या इलेमेंटला रिलेट करायला हवा. मग तो एकाला रिलेट करत असेल किंवा 2 एलिमेंट्सला देखील रिलेट करत असेल, त्यानुसार फंक्शनचे टाइप्स पडतात. मग यामध्ये इम्पॉर्टंट डेफिनेशन होती तुमची फंक्शनची. क्लिअरली लक्षात ठेवा, फंक्शन इज नथिंग बट द रूल्स असाइन बिटवीन टू सेट्स. आणि कशा प्रकारे रूल्स डिफाईन केलेत तेही आपण चॅप्टरमध्ये एकदम क्लिअरली पाहिलेलं आहे. सो यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर एला आपण काय म्हटलं होतं, एला आपण म्हटलं होतं डोमेन आणि बीला आपण काय म्हटलं होतं, कोडोमेन. युअर ए इज कॉल्ड ॲज अ डोमेन अँड बी इज कॉल्ड ॲज अ कोडोमेन. मग यात जर तुम्हाला एखादा क्वेश्चन इम्पॉर्टंट विचारला जात असेल तर आत्तापर्यंत विचारलेले गेलेले क्वेश्चन्स होते डोमेन अँड रेंज फाइंड आउट करण्यासाठी. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, डोमेन आणि रेंज फाइंड आउट करण्यासाठी. मग डोमेन आणि रेंज फाइंड आउट करतो म्हणजे काय करतो, फॉर एक्झाम्पल इफ आय एम टेकिंग अ फंक्शन, जर मी एक फंक्शन घेतलं एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर आणि मला याचे डोमेन आणि रेंज फाइंड आउट करायची आहे. तर डोमेन आणि रेंज फाइंड आउट करणं म्हणजे काय, रेंज म्हणजे काय, ज्या ज्या इलेमेंट्सला आपल्याला इमेज सापडते, त्या इलेमेंट्सला प्री इमेज सापडते, त्या इलेमेंट्सला किंवा त्या सेटला आपण काय म्हणतो, त्याची रेंज म्हणतो. मग इथे जर आपल्याला डोमेन आणि रेंज फाइंड आउट करायची असेल तर डोमेन आणि रेंज आपण कशा प्रकारे फाइंड आउट करणार, डोमेन. मग डोमेनमध्ये आपण कुठले कुठले इलेमेंट्स यामध्ये चूज करू शकतो. मग कुठल्या कुठल्या इलेमेंटला आपलं कुठल्या कुठल्या व्हॅल्यूसाठी आपलं जे फंक्शन आहे हे फंक्शन एक्झिस्ट करेल, त्या सगळ्या व्हॅल्यू आपण कशामध्ये घेणार, डोमेनमध्ये घेणार. ज्या व्हॅल्यूला ज्या ठिकाणी तुमच्या फंक्शनची व्हॅल्यू एक्झिस्ट करणार नाही त्या ठिकाणी आपण डोमेन एक्झिस्ट होत नाही. मग इथे जर पाहिलं तर एक्स स्क्वेअर हे फंक्शन सगळीकडे एक्झिस्ट आहे. सो याचा जर डोमेन आपल्याला घ्यायचा असेल तर याचा डोमेन आपण काय घेऊ शकतो, होल रिअल नंबर. सो या फंक्शनचा जो डोमेन होईल हा डोमेन काय होईल, होल रिअल नंबर. मग आता मला याचा रेंजचा विचार करायचा आहे. मग रेंजचा जर मी विचार करत असेल तर यामध्ये सगळ्या इलेमेंट्सच्या ज्या इमेजेस असणार आहेत, ह्या सगळ्या इलेमेंटच्या इमेजेस काय असणार आहेत, पॉझिटिव्ह एलिमेंट्स असणार आहेत. फॉर एक्झाम्पल इथं मी एक तुम्हाला एक्झाम्पल घेऊन दाखवतो सेट्सनुसार 1 2 3 4 किंवा जे एलिमेंट्स घ्यायचे आहेत हे थोडेसे चेंज करून घेतो मी. निगेटिव्ह एलिमेंट्स सुद्धा घेतो याच्यामध्ये, -1 -2 1 2 3 अशा प्रकारे जर आपण एलिमेंट्स घेतले आणि या एलिमेंट्सला मॅपिंग करण्याचा प्रयत्न केला, नाव -1 -2 1 2 3 4 या प्रकारे जर आपण मॅपिंग करण्याचा प्रयत्न केला
तर आपली मॅपिंगचा जर आपण विचार केला रिअल नंबर मधील, तर आपला जो इलेमेंट आहे 1 हा 1 ला रिलेट करेल, 2 जो आहे तो 4 ला रिलेट करेल, 3 जो आहे हा खाली जाऊन कुठेतरी 9 ला रिलेट करेल. नाउ चेक युअर -2. -2 चा स्क्वेअर, -2 चा स्क्वेअर काय भेटणार आहे आपल्याला, पुन्हा 4 भेटणार आहे. -1 चा स्क्वेअर आपल्याला काय भेटणार आहे, -1 चा स्क्वेअर इज अगेन 1. सो जर पाहिलं तर सगळ्या नेगेटिव्ह एलिमेंटचा स्क्वेअर हा नेहमी आपल्याला काय भेटत चालणार आहे, पॉझिटिव्हच भेटत चालणार आहे. मग यामध्ये जे रेंजचे एलिमेंट्स आपल्याला भेटतील, हे सगळे एलिमेंट्स आपल्याला कशा प्रकारे भेटतील, आर प्लस मध्ये. नेगेटिव्ह एलिमेंट्सला आपल्याला इमेज भेटणार, प्री इमेज भेटणार नाही. नेगेटिव्ह एलिमेंट इकडे कोणालाही रिलेट करणार नाही. मग याची रेंज काय डिफाइन करणार आपण, आर प्लस. आर प्लस मध्ये आपल्याला एलिमेंट्स भेटतील ज्याच्याकडे काय असेल, प्री इमेज एक्झिस्ट असेल. नेगेटिव्ह रिअल नंबर्सकडे प्री इमेज एक्झिस्ट होणार नाही. मग या प्रकारे जर पाहिलं तर डोमेन आणि रेंज हा एक क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. जे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला सांगतोय ते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करत चला, कारण की सातत्याने सीईटीचा असेल किंवा JEEचा असेल, तुम्हाला कंपल्सरी डोमेन अँड रेंज यावरती एक्झाम्पल पाहायला भेटेल. मग डोमेन आणि रेंज हा एक महत्त्वाचा कन्सेप्ट झाल्यानंतर जी कन्सेप्ट तुम्हाला विचारली जाते यामध्ये ती आहे मॅपिंग. आणि मॅपिंग ही तितकीच इम्पॉर्टंट आहे. यातली पहिली कन्सेप्ट जी विचारली जाते ती होती आपली डोमेन अँड रेंज. डोमेन अँड रेंज. आताच आपण डोमेन आणि रेंज या दोन्ही कन्सेप्ट व्यवस्थित समजून घेतल्या. त्यानंतर सेकंड कन्सेप्ट जी विचारली जाते ती कन्सेप्ट आहे आपली मॅपिंग. आणि मॅपिंग नुसारच आपण काय केलं होतं, फंक्शन डिफाइन केलं होतं. सो मॅपिंग जर समजून घ्यायची असेल तर देर आर 4 टाइप्स ऑफ मॅपिंग. मॅपिंगचे 4 महत्त्वाचे टाईप पडतात आणि त्यातले 2 टाईप तर खूप इम्पॉर्टंट आहेत. डेफिनेटली तुम्हाला तुमच्या सीईटीच्या एक्झाममध्ये एक ना एक एक्झाम्पलमध्ये हे वर्ड्स तुम्हाला पाहायला भेटतील. या मॅपिंगच्या रिलेटेड वर्ड्स तुम्हाला पाहायला भेटतात. नाव नंबर 1 विच इज कॉल्ड ॲज अ 1-1 मॅपिंग. नंबर 2 which is called as a many-one mapping. Many-one mapping. Number 3 काय म्हटलं जातं नंबर 3 ला, on-to mapping. आणि नंबर 4 which is called as a into mapping. सो ह्या 4 टाईपच्या मॅपिंग फार इम्पॉर्टंट आहेत. यावरती तुम्हाला डेफिनेटली क्वेश्चन पाहायला भेटेल. कुठे ना कुठे एक्झाम्पल तुम्हाला पाहायला भेटेल ज्यामध्ये तुम्हाला या 2 मॅपिंगचा उल्लेख तर 100% केला जातो. 1-1 मॅपिंग अँड ऑन टू मॅपिंग. त्यात मेनी वन आणि इनटू मॅपिंग या थोड्याशा कमी वेटेजच्या आहेत, या थोड्याशा कमी विचारल्या जातात. बट 1-1 अँड ऑन टू या 2 मॅपिंग तुम्हाला डेफिनेटली विचारल्या जातात. मग 1-1 मॅपिंग कुठल्याही फंक्शनला जर तुम्हाला दिलं आणि चेक करायचं आहे की हे फंक्शन 1-1 आहे किंवा नाहीये, कुठलंही फंक्शन हे 1-1 आहे किंवा नाहीये, हे कशा प्रकारे चेक करायचं. मग याला चेक करण्याच्या आपल्याकडे 2 डिफरंट मेथड्स आहेत. मग कुठल्या 2 डिफरंट मेथड आहेत 1-1 चेक करण्यासाठी. मग 1-1 चेक करण्यासाठी तुम्ही काय दाखवू शकता, फंक्शनच्या इमेजेस डिफरंट घेऊ शकता आणि यावरनं तुम्ही शो करू शकता की ते एलिमेंट्स देखील काय आहेत, डिफरंट आहेत. किंवा तुम्ही एलिमेंट्स काय घेऊ शकता, इक्वल घेऊ शकता आणि काय शो करू शकता की त्यांच्या इमेजेस देखील काय येतात, इक्वल येतात. या प्रकारे तुम्ही काय चेक करू शकता, कुठल्याही फंक्शनची 1-1 ची कंडिशन चेक करू शकता. मग कुठलंही फंक्शन घेतलं तर 1-1 आणि ऑन टू. फॉर एक्झाम्पल जर मी फंक्शन घेतलं f of x इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. नाव आय वॉन्ट टू चेक की हे फंक्शन माझं 1-1 किंवा ऑन टू आहे, हे मला चेक करायचं आहे. तर सुरुवातीला आपण 1-1 चेक करूया. मग 1-1 चेक करण्यासाठी मी काय केलं, 2 एलिमेंट्स घेतले. x1 इज इक्वल टू मी किंवा डायरेक्टली नंबर्स जरी घेतले तरीही चालतं. नंबर जर घेतले तर तुम्हाला आणखी सोपं जाईल. मी x1 इज इक्वल टू 1 घेतला आणि x2 इज इक्वल टू -1 घेतला. दोन्हीही काय आहेत माझे, 1 इज नॉट इक्वल टू -1. तुम्ही इथे नॉट इक्वल टूच्या कंडिशनने देखील जाऊ शकता. x1 इज नॉट इक्वल टू x2. दिस इम्प्लाइज दॅट f ऑफ x1 इज नॉट इक्वल टू f ऑफ x2. या प्रकारे काय करू शकतो आपण, शो करू शकतो. मग x1 इज नॉट इक्वल टू x2 काय घेतलं आपण इथे कंडिशन, x1 इज नॉट इक्वल टू x2. मग याचा जर स्क्वेअर घेतला f ऑफ x1 किती व्हॅल्यू भेटते आपल्याला,
x1 म्हणजे 1चा स्क्वेअर 1 अँड एफ ऑफ x2 याचा स्क्वेअर किती येतो आपला -1. नाउ 1 अँड -1 काय भेटेल तुम्हाला, सॉरी हिअर द स्क्वेअर ऑफ -1 बिकम 1. सो इथे काय भेटलं तुम्हाला, f ऑफ x1 इज इक्वल टू f ऑफ x2. सो या कंडिशनचा जर विचार केला तर x1 इज नॉट इक्वल टू काय होता आपला x2. दिस इम्प्लाइज दॅट काय भेटलं आपल्याला f ऑफ x1 इक्वल्स टू काय भेटला f ऑफ x2. म्हणजे जर तुमच्या 1-1 ची कंडिशनचा विचार केला तर हे तुमचे 1-1 ची कंडिशन सॅटिस्फाय करत नाही, 1-1 ची कंडिशन सॅटिस्फाय होणार नाही. सो 1-1 ची कंडिशन जर सॅटिस्फाय होत नसेल तर मी या फंक्शनला 1-1 म्हणू शकत नाही. दिस इज नॉट आवर 1-1 फंक्शन. सो या प्रकारे आपल्याला काय चेक करायचं आहे, 1-1 अँड ऑन टू चेक करायचं आहे. तर 1-1 चेक करण्यासाठी आपण काय करणार, या डेफिनेशनचा यूज करणार. त्यानंतर आपण काय करणार, ऑन टू साठी विचार करणार किंवा मेनी वन. आता मेनी वन म्हणजे काय, मेनी वन म्हणजे खूप जास्त एलिमेंट एकालाच रिलेट आहे. जे फंक्शन तुमचं 1-1 नसतं, नॉट 1-1, काय घेणार आपण इथे, जे फंक्शन तुमचं 1-1 नाही अशा फंक्शनला आपण काय म्हणणार, मेनी वन फंक्शन. सो अशा वेळेस काय होतं की एकच एलिमेंट दोन एलिमेंट्स एकाच एलिमेंटला रिलेट करतात. जसं इथे -1 आणि 1 दोघंही कोणाला रिलेट करत होते, एकाच एलिमेंटला रिलेट करत होते. सो इथे झालं तुमचं नॉट 1-1 म्हणजेच कुठलं फंक्शन, मेनी वन फंक्शन. मग एखाद्या फंक्शनचं ऑन टू मॅपिंग कसं चेक करायचं, तुमचा जो कोडोमेनचा सेट आहे या कोडोमेनमध्ये असणाऱ्या प्रत्येक इलेमेंटला प्री इमेज एक्झिस्ट व्हायला पाहिजे. म्हणजेच इन शॉर्ट ऑन टूची डेफिनेशन आपल्याला काय सांगते, ऑन टूची डेफिनेशन आपल्याला सांगते कोडोमेन इक्वल्स टू रेंज. तुमच्या रेंज सेट आणि कोडोमेन सेट हे दोन्हीही सेट काय व्हायला पाहिजे, इक्वल व्हायला पाहिजे. त्यालाच आपण काय म्हणतो, ऑन टू मॅपिंग म्हणतो. म्हणजे जेवढा कोडोमेन असेल तीच तुमची काय असेल, रेंज असेल. म्हणजे कोडोमेन मधल्या प्रत्येक इलेमेंटला काय सापडली पाहिजे, आपल्याला प्री इमेज सापडली पाहिजे. त्याला आपण काय म्हणणार, ऑन टू मॅपिंग म्हणणार. सो दिस इज युअर 1-1 मॅपिंग, मेनी वन मॅपिंग, ऑन टू मॅपिंग अँड आता इन टू मॅपिंग. इन टू मॅपिंगला आपण काय म्हणणार, दोज मॅपिंग आर नॉट ऑन टू. अशा मॅपिंग ज्या ऑन टू नाही आहेत त्या मॅपिंगला आपण काय म्हणतो, इन टू मॅपिंग म्हणतो. अशा 4 टाईपच्या मॅपिंग किंवा 4 टाईपचे फंक्शन आपल्याला इम्पॉर्टंट आहेत किंवा यावरती तुम्हाला डेफिनेटली क्वेश्चन्स पाहायला भेटतील. मग 1-1 कशा प्रकारे चेक करायचं, आयदर एलिमेंट चूज करा किंवा बऱ्याचशा वेळेस आपण फंक्शनच्या कंडिशन्स देखील चेक करू शकतो. फंक्शनच्या कंडिशन्सवरनं जी काही तुम्हाला कंडिशन, जो काय रूल तुम्हाला रिलेशन फंक्शनमध्ये दिलेला आहे त्यावरती देखील तुम्ही फंक्शन डिफाईन करून x1 आणि x2 या प्रकारे घेऊन तुम्ही काय करू शकता, 1-1 अँड ऑन टू चेक करू शकता. सो हे इन डिटेल्समध्ये आपण ऑलरेडी 11 सायन्समध्ये हा टॉपिक पाहिलेला आहे, सेट पाहिलेला आहे, रिलेशन पाहिलेला आहे, फंक्शन पाहिलेला आहे. वन शॉर्ट लेक्चरमध्ये आपण फक्त काय करत आहे की यांना थ्रूआउट एक शॉर्ट रिव्हिजन आणि जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, कुठल्या टाईप्सवरती तुम्हाला क्वेश्चन्स पाहायला भेटतील त्या टॉपिक्सवरती आपण थोडासा भर देणार आहे. सो दिस इज युअर डोमेन अँड रेंज. त्यानंतर तुमचा होतो मॅपिंग. त्यानंतर जी महत्त्वाची कन्सेप्ट येते ती म्हणजे टाईप ऑफ अ फंक्शन. नाव तुम्हाला टाईप ऑफ फंक्शन कुठे इम्पॉर्टंट पडतात, तर टाईप ऑफ फंक्शन तुम्हाला डिफरन्सिएशन अँड इंटिग्रेशन मध्ये इम्पॉर्टंट होते. टाइप्स ऑफ फंक्शन हे तुम्ही डिफरन्सिएशन मध्ये खूप चांगल्या प्रकारे पाहिलं होतं. नाव टाइप्स ऑफ फंक्शन मध्ये तुम्ही पहिला टाइप पाहिला होता पॉलिनॉमियल फंक्शन. आता याच्यामध्ये खूप सारे प्रकार येतात पॉलिनॉमियल फंक्शन. आता हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. टाइप ऑफ फंक्शन कंटिन्युटी असेल, डिफरन्शिएबिलिटी असेल, इंटिग्रेशन असेल, इथे फार जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करते. जसं पॉलिनॉमियल फंक्शन, इफ युअर फंक्शन इज पॉलिनॉमियल देन इट इज एव्हरीवेअर कंटिन्युअस. हे रिझल्ट्स तुम्हाला मॅपिंग करता आले पाहिजे. या ट्रिक्स तुम्हाला समजणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला टाइप ऑफ फंक्शन इम्पॉर्टंट असतात. नाव फर्स्ट वन विच इज अ पॉलिनॉमियल फंक्शन. नाव सेकंड फंक्शन तुम्ही कुठलं पाहिलं पॉलिनॉमियल फंक्शन नंतर? पॉलिनॉमियल फंक्शन नंतर तुम्ही फंक्शन पाहिलं अल्जेब्रिक फंक्शन. अल्जेब्रिक फंक्शन. त्यानंतर थर्ड तुम्ही पाहिलं रॅशनल फंक्शन. रॅशनल फंक्शन. फोर्थ तुम्ही एक्सपोनेन्शियल फंक्शन. हे सगळे फंक्शन्स तुमच्या कुठे इम्पॉर्टंट आहेत, तर हे सगळे फंक्शन इम्पॉर्टंट आहेत तुम्हाला डिफरन्सिएशन आणि इंटिग्रेशनसाठी. तिथे तुम्हाला रूल्स डिफाईन करावे लागतात, तिथे तुम्हाला कंटिन्युटी डिफाईन करावी लागते. पॉलिनॉमियल असेल, अल्जेब्रिक असेल, रॅशनल असेल, एक्सपोनेन्शियल असेल. त्यानंतर फिफ्थ टाईपमध्ये तुम्ही पाहिलं होतं
इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट फंक्शन. आता हा वर्ड लिहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की डेरिव्हेटिव्हमध्ये याचे काय इम्पॉर्टन्स आहे. एक्सप्लिसिट फंक्शन, 6 इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट फंक्शन्स. त्यानंतर तुम्ही जे महत्त्वाचं फंक्शन पाहिलं होतं ते फंक्शन होतं मॉड्युलस फंक्शन. हे 2-3 फंक्शन समजणं गरजेचं आहे. मॉड्युलस फंक्शन आणि सिग्नम फंक्शन. सिग्नम फंक्शन या टाईपचे सर्व फंक्शन्स तुम्ही 11 सायन्सला फंक्शन या चॅप्टरमध्ये शिकलेलं आहे. पॉलिनॉमियल फंक्शन तुम्हाला माहीत आहे. पॉलिनॉमियल फंक्शन हे पॉलिनॉमियल टाईपमध्ये दिसतं, त्याची काही ना काही डिग्री आपण डिफाईन करू शकतो. ते या फंक्शनला आपण काय म्हटलं होतं, पॉलिनॉमियल फंक्शन. अल्जेब्रिक फंक्शन, ज्या फंक्शनमध्ये x² y² यासारख्या टर्म येतात अशा फंक्शनला आपण काय म्हटलं होतं, अल्जेब्रिक फंक्शन म्हटलं होतं. नाव रॅशनल फंक्शन. रॅशनल फंक्शनमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, फंक्शन इन द फॉर्म ऑफ px/qx. जे फंक्शन्स px/qx या फॉर्ममध्ये दिसतात त्या फंक्शन्सला काय म्हणतो आपण, रॅशनल फंक्शन. त्यानंतर तुमचा होता एक्सपोनेन्शियल फंक्शन, म्हणजे पॉवरच्या स्वरूपात आलेले फंक्शन. त्यानंतर इम्प्लिसिट फंक्शन. इम्प्लिसिट फंक्शन्समध्ये आपण तुम्ही शिकला होतात, इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय, दोज फंक्शन्स आर कॅन बी एक्सप्रेस्ड इन द फॉर्म ऑफ f(x) = y = f(x). आणि या टाईपमध्ये आपण एक्सप्रेस करू शकत नाही. कॅन नॉट बी एक्सप्रेस्ड इन cannot be expressed in y = f(x). एक्सप्लिसिट फंक्शनमध्ये आपण काय पाहिलं होतं, तर एक्सप्लिसिट फंक्शनमध्ये आपण पाहिलं होतं दोज फंक्शन्स इज कॉल्ड ॲज अ एक्सप्लिसिट फंक्शन व्हेन यू कॅन एक्सप्रेस दिस फंक्शन ॲज अ y = f(x). तुमच्या दिलेल्या फंक्शनला जर तुम्ही y = f(x) यामध्ये जर एक्सप्रेस करू शकत असाल तर अशा टाईपच्या फंक्शनला तुम्ही काय म्हटलं होतं, एक्सप्लिसिट फंक्शन म्हटलं होतं. त्यानंतर मॉड्युलस ऑफ ए फंक्शन. मॉड्युलस ऑफ ए फंक्शन तुम्ही पाहिलेलं आहे, f(x) = mod x. डिफरन्शिएबिलिटीमध्ये या फंक्शनला खूप जास्त इम्पॉर्टन्स असतात. नाव f(x) = mod x. त्यानंतर जे फंक्शन होतं तुमचं विच इज कॉल्ड ॲज अ सिग्नम फंक्शन. सिग्नम फंक्शन जर तुम्हाला आठवत असेल तर f(x) च्या 3 व्हॅल्यूज डिफाईन केल्या होत्या या प्रकारे. सो व्हेन युअर x इज लेस दॅन 0, x इज इक्वल टू 0 and x is greater than 0. These are the some important type of a function. हे important type of a function तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. फंक्शनमध्ये जर ज्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जातात त्या या सर्व रिलेटेड गोष्टी तुम्हाला विचारल्या जातील. त्यानंतर एक तुम्हाला महत्त्वाचा क्वेश्चन विचारला तो बऱ्याचशा एक्झाममध्ये आपल्याला विचारले जातात, टोटल नंबर ऑफ फंक्शन. हा एक फॉर्म्युला तुम्हाला विचारला जातो टोटल नंबर ऑफ फंक्शनचा. मग टोटल नंबर ऑफ फंक्शनचा फॉर्म्युला जर तुम्हाला विचारला तर याच्यामध्ये काय फॉर्म्युला आहे, जर आपण एखादं फंक्शन घेतलं f फ्रॉम a टू b या टाईपचं जर फंक्शन आपल्याकडे असेल तर यामध्ये टोटल नंबर ऑफ फंक्शन्स किती असतात, तर टोटल नंबर ऑफ फंक्शन्स आपल्याकडे असतात कार्डिनॅलिटी ऑफ सेट b पॉवर कार्डिनॅलिटी ऑफ सेट a. दीज आर द टोटल नंबर ऑफ फंक्शन. हे सर्व काय आहेत, तुमचे टोटल नंबर ऑफ फंक्शन्स आहेत. म्हणजेच काय, जर माझ्याकडे f असेल a टू b आणि a मध्ये माझे 4 एलिमेंट्स आहेत आणि b मध्ये माझे 2 एलिमेंट्स आहेत, तर टोटल फंक्शन किती डिफाइन करू शकतो मी, टोटल फंक्शन किती डिफाइन करू शकतो, 2 टू द पॉवर 4. म्हणजेच मी त्याच्यावरती 2 टू द पॉवर 4 इतके फंक्शन्स काय करू शकतो, डिफाइन करू शकतो. सो हे होतं तुमच्या फंक्शनच्या रिगार्डिंग जे काही तुम्ही 11वी आणि 12वी मध्ये फंक्शन शिकलेला आहात त्या टाईपमध्ये. JEE साठी जर तुम्ही जात असाल तर JEE साठी हाच जो लेक्चर आहे हा तुम्हाला आणखी डीपमध्ये घेऊन जावा लागतो. डीपमध्ये म्हणजे काय, तुम्हाला पुन्हा टोटल नंबर ऑफ 1 फंक्शन, टोटल नंबर ऑफ मेनी वन फंक्शन, टोटल नंबर ऑफ ऑन टू फंक्शन, टोटल नंबर ऑफ इनटू फंक्शन्स या टाईपचे फंक्शन्स तुम्हाला यांचे फॉर्म्युलेज डिफाइन करावे लागतात. बट MST CET साठी आपल्याला इतक्या डेप्थमध्ये विचारलं जाणार नाही. आपल्याला MST CET साठी जे महत्त्वाचं विचारलं जाईल ते तुमच्या डोमेन आणि रेंजवरती तुम्हाला डेफिनेटली एक क्वेश्चन राहील आणि ते 1 अँड ऑन टू वरती तुम्हाला क्वेश्चन्स राहतील. नाव या कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहेत टाईप ऑफ अ फंक्शन, बट हे तुमच्या पुढच्या पार्टसाठी इम्पॉर्टंट आहेत, म्हणजे डिफरन्सिएशन अँड इंटिग्रेशनसाठी महत्त्वाचं असेल. सो दीज ऑल आर द कन्सेप्ट्स ऑफ अ फंक्शन. तुम्ही फंक्शनमध्ये या सर्व प्रकारच्या फंक्शन्स पाहिले होते. मग फंक्शन नंतर तुम्ही सर्वात पहिलं ऑपरेशन फंक्शनवरती कुठलं डिफाइन केलं होतं, जर तुम्हाला आठवत असेल तर सर्वात सुरुवातीला तुम्ही
फंक्शनवरती पहिलं ऑपरेशन डिफाईन केलं होतं विच इज कॉल्ड ॲज अ लिमिट. सर्वात सुरुवातीला आपण कुठल्याही फंक्शनचं लिमिट फाइंड आउट केलं होतं. मग लिमिट फाइंड आउट करताना आपण पाहिलं होतं की कशा प्रकारे आपण फंक्शनच्या मर्यादा चेक केल्या. जर तुम्ही लिमिटचे सेशन्स पाहिले असतील तर लिमिटच्या सेशन्समध्ये मी खूप छान एक्झाम्पल्स घेऊन तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे की लिमिट कशा प्रकारे आपण कॅल्क्युलेट करतो. मग लिमिटमध्ये जर आपल्याला पाहायचं असेल तर सर्वात पहिली कन्सेप्ट लिमिटमध्ये कुठली शिकलो आपण? सर्वात सुरुवातीला आपण डेफिनेशन ऑफ ए लिमिट शिकलो. मग डेफिनेशनमध्ये तुम्ही जर पाहिलं तर एप्सिलॉन वगैरे ग्रेटर दॅन व्हेनेवर डेल्टा अशा प्रकारचे वर्ड्स होते जी थोडीशी किचकट डेफिनेशन होती. आपल्याला डेफिनेशन थ्रूकडे जाण्याचं नाही. डेफिनेशनला आपल्याला डेफिनेशन कुठेही विचारली जात नाही किंवा आपण डेफिनेशन थ्रू लिमिट कुठेही चेक केलेले नाही. आपण काय केलं होतं? लिमिटचे इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज डिफाईन केले होते आणि त्यानुसार आपण काय केलं होतं? लिमिट डिफाईन केलं होतं. तर माझं एक सजेशन तुमच्यासाठी असं असेल की ज्यावेळेस तुम्ही लिमिटचा स्टडी करता त्यावेळेस सर्वात अगोदर जी कन्सेप्ट तुम्हाला शिकायची असेल ना तर ती कन्सेप्ट शिकून घ्या विच इज कॉल्ड ॲज अ इनडिटर्मिनेट फॉर्म. हे सगळ्यात अगोदर शिकून घ्या. इनडिटर्मिनेट फॉर्म जर तुम्ही शिकत असाल तर इनडिटर्मिनेट फॉर्मचा जर तुम्ही विचार केला तर इनडिटर्मिनेट फॉर्ममध्ये इम्पॉर्टंट काय आहे तर आपल्याकडे ज्या ज्या टाईपचे फंक्शन्स आहेत, ज्या ज्या फंक्शन म्हणजे आत्तापर्यंत CET एक्झामला जे जे एक्झाम्पल्स तुम्हाला विचारले गेलेत, जरी तुम्हाला फॉर्म्युला एखादा आठवत नसेल तर तुम्ही या इनडिटर्मिनेट फॉर्ममध्ये जो एल हॉस्पिटल रूल तुम्ही शिकणार आहात, त्याला काही ठिकाणी एल हॉस्पिटल रूल देखील म्हटलं जातं. तर हा एल हॉस्पिटल रूल जर तुम्हाला येत असेल तर या एल हॉस्पिटल रूलनुसार तुम्हाला काय करणं सोपं जातं? एक्झाम्पल सॉल्व्ह करणं सोपं जातं. जरीही तुमच्याकडे फॉर्म्युल्यांचं नॉलेज कमी असेल तरीही एल हॉस्पिटल रूल हा असा रूल आहे त्या रूलनुसार तुम्ही लिमिट पटकन फाइंड आउट करू शकता, पटकन तुम्ही चेक करू शकता त्याचं लिमिट. मग इनडिटर्मिनेट फॉर्ममध्ये जर पाहिलं तर सर्वात महत्त्वाचे 7 इनडिटर्मिनेट फॉर्म होते आणि या 7 इनडिटर्मिनेट फॉर्ममध्ये तुमचा जो पहिला टाईप होता, हा पहिला टाईप तुमचा कुठला होता? 7 इनडिटर्मिनेट फॉर्ममध्ये तुम्ही सर्वात पहिला टाईप शिकला होता विच इज अ 0/0 फॉर्म. सेकंड इन्फिनिटी बाय इन्फिनिटी फॉर्म. थर्डमध्ये काय शिकला होता तुम्ही? इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी फॉर्म. त्यानंतर फोर्थमध्ये जर तुम्हाला आठवत असेल हे 3 टाईप 0/0, इन्फिनिटी बाय इन्फिनिटी, त्यानंतर इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी, त्यानंतर तुम्ही कुठला टाईप पाहिला होता? 0 टू द पॉवर 0. हे पॉवरचे 2 इनडिटर्मिनेट फॉर्म तुम्ही शिकलात. एक म्हणजे तुमचा 0 टू द पॉवर 0 आणि सेकंड कुठला होता तुमचा? हिअर इज द फिफ्थ, इन्फिनिटी टू द पॉवर 0. आपण इन्फिनिटी टू द पॉवर 0 हा एक फॉर्म पाहिला. त्यानंतर तुमचा 6 टाईप कुठला होता? इन्फिनिटी इंटू 0 म्हणजेच तुमचा 0/0 असेल, इन्फिनिटी बाय इन्फिनिटी असेल, त्यानंतर 1 टू द लास्ट 7th फॉर्म्युला विच इज अ 1 टू द पॉवर इन्फिनिटी. तर हे 7 इनडिटर्मिनेट फॉर्म तुम्ही शिकलात. त्यातला पहिला जो होता तो 0/0, इन्फिनिटी बाय इन्फिनिटी, इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी, 0 टू द पॉवर 0, त्यानंतर इन्फिनिटी टू द पॉवर 0. 6वा जो फॉर्म होता तो इन्फिनिटी इंटू 0 अँड 1 टू द पॉवर इन्फिनिटी. आणि या टाईपचे इनडिटर्मिनेट फॉर्म सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही जी महत्त्वाची कन्सेप्ट शिकला ती कन्सेप्ट तुमची होती कन्सेप्ट नंबर 3 विच इज अ एल हॉस्पिटल रूल. तर हा रूल तुम्ही शिकला. मग हा रूल तुम्हाला काय सांगत होता? हा रूल तुम्हाला सांगत होता की जर तुमच्याकडे लिमिट x टेंड्स टू a f ऑफ x अपॉन g ऑफ x, हे लिमिट जर या 7 टाईपमध्ये असेल म्हणजेच इनडिटर्मिनेट फॉर्मचे लिमिट असेल किंवा या लिमिटची व्हॅल्यू एक्झिस्ट होत नसेल तर तुम्ही याचं लिमिट कशा प्रकारे फाइंड आउट करू शकता? याचं लिमिट फाइंड आउट करू शकता लिमिट x टेंड्स टू a f डॅश ऑफ x अपॉन g डॅश ऑफ x. आणि हेच सांगितलं तुम्हाला एल हॉस्पिटल रूलने. या रूलनुसार तुम्ही काय करू शकता? लिमिट्स कॅल्क्युलेट करू शकता. मी जास्त इम्पॉर्टन्स या एल हॉस्पिटल रूलला का देत आहे तर या एल हॉस्पिटल रूलमध्ये खूप सारे एक्झाम्पल तुमच्या सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट होतात. इझिली तुम्ही जर डिफरन्सिएशन तुमचा चांगला असेल तर तुम्हाला एल हॉस्पिटल रूलने लिमिटचे सर्व एक्झाम्पल्स सॉल्व्ह करता येतात. असे फार लिमिटेड एक्झाम्पल आहेत ज्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला फॉर्म्युलेज यूज करण्याची गरज पडेल किंवा अदर सिम्प्लिफिकेशनची गरज पडेल. बट 99.99% एक्झाम्पल्स हे तुमचे
एल हॉस्पिटल रूलने सॉल्व्ह करता येतात. फक्त आपल्याला काय चेक करायचं आहे की हा जो तुमचा दिलेला लिमिट आहे या 7 इनडिटर्मिनंट फॉर्ममध्ये कशा प्रकारे मॅनिप्युलेट केलेला आहे. मग यात जे टाइप्स असतात हे 2 टाइप फार जास्त इम्पॉर्टंट असतात. फर्स्ट वन विच इज अ 0 by 0 and second one which is a infinity by infinity. 0 by 0 and infinity by infinity हे दोनच फॉर्म आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. बाकी सर्व फॉर्म उरलेले 1 2 3 4 5 उरलेले 5 फॉर्म तुम्ही काय करू शकता बाय युजिंग सबस्टिट्यूशन. उरलेले जे 5 फॉर्म आहेत या 5 फॉर्ममध्ये तुम्ही सबस्टिट्यूशनचा यूज करून by using substitution तुम्ही काय करू शकता these all form are converted into either 0 by 0 or infinity by infinity. म्हणजेच काय करू शकता तुम्ही याच्यामध्ये दिलेले सर्व एक्झाम्पल्स काही सबस्टिट्यूशनचा किंवा रॅशनलायझेशनचा यूज करून तुम्ही हे कन्वर्ट करू शकता या उरलेल्या 2 फॉर्ममध्ये 0 by 0 किंवा इन्फिनिटी बाय इन्फिनिटीमध्ये. अँड देन वी यूज डायरेक्टली अ एल हॉस्पिटल रूल किंवा एल हॉस्पिटल रूल. अशा प्रकारे तुम्ही लिमिट्स काय करू शकता इझिली फाइंड आउट करू शकता. नाउ ट्रॅडिशनल लिमिट जे तुम्ही शिकलात हे ट्रॅडिशनल लिमिट्समध्ये तुम्ही पाहिलं की तुमच्याकडे काय होतं एखादं लिमिट एक्झिस्ट होतं म्हणजे काय होतं तुम्ही 2 टाईपचे लिमिट्स फाइंड आउट केले. फर्स्ट वन विच इज अ लेफ्ट हँड लिमिट अँड सेकंड वन विच इज अ राईट हँड लिमिट. मग लेफ्ट हँड लिमिट तुम्ही कशा प्रकारे दाखवलं होतं लिमिट एक्सटेंड्स टू ए मायनस एफ ऑफ एक्स आणि राईट हँड लिमिट कशा प्रकारे दाखवलं होतं लिमिट extends to a plus f of x. So these two definitions of a left hand limit and right hand limit. हे एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे तुमच्या लिमिट मधली लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट. त्यानंतर तुम्ही इनडिटर्मिनंट फॉर्म मध्ये देखील या टाईपचा यूज करून काय करू शकता लिमिट्स फाइंड आउट करू शकता. म्हणजे तुमच्याकडे इनडिटर्मिनंट फॉर्म एल हॉस्पिटल रूल ही एक मेथड आहे. लेफ्ट हँड लिमिट राईट हँड लिमिट ही देखील एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे. या थ्रू देखील आपण लिमिट काय करू शकतो एखाद्या फंक्शनचं चेक करू शकतो की तो लेफ्ट हँडनं कुठे अप्रोच करतोय राईट हँडनं कुठे अप्रोच करतोय त्यानुसार त्याची व्हॅल्यू एक्झिस्ट होईल किंवा नाही यावरनंच आपण काय डिफाईन करणार आहे. तर यावरनं आपण महत्त्वाची कन्सेप्ट म्हणजे तुमची कंटिन्युटी डिफरन्शिएबिलिटी डिफाईन करणार आहे या लेफ्ट हँड आणि राईट हँड लिमिट नुसार. नाव सेकंड जी कन्सेप्ट होती तुमच्याकडे सेकंड इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे सँडविच थेरम. सँडविच थेरम मग आपल्या सर्वांना सँडविच हा प्रकार काय आहे हे माहीत आहे. ज्या प्रकारे आपलं सँडविच असतं त्याच प्रकारे इथे काय केलेलं आहे सँडविच थेरम तयार केलेला आहे. एक फंक्शनचं सँडविच तयार केलेलं आहे. मग फंक्शनचं सँडविच म्हणजेच काय होतं तर फंक्शनचं सँडविच म्हणजे काय एफ ऑफ एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू जी ऑफ एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू एच ऑफ एक्स. या टाईपचे जर आपण 3 इंक्रीजिंग ऑर्डरनी फंक्शन्स घेतले आणि त्यामध्ये लिमिट x tends to a f of x equals to limit x tends to a h of x which is equal to l. जर उरलेल्या 2 म्हणजेच तुमच्याकडे हे जे 2 फंक्शन्स आहेत या 2 फंक्शन्सचं लिमिट जर l येत असेल तर तुमचं जे फंक्शन राहतं लिमिट x tends to a g of x which is also equals to 1. हा सँडविच थेरम आणि या सँडविच थेरमनुसारच तुम्ही साइन थिटा अपॉन थिटा इक्वल्स टू 1 हा थेरम प्रूफ केलेला आहे. दिस इज कॉल्ड ॲज अ सँडविच थेरम. जर तुमच्याकडे अशा प्रकारे फंक्शनची ऑर्डर दिलेली असेल तर त्यामध्ये आपण काय करू शकतो जर कडाच्या 2 फंक्शन्सचं लिमिट इक्वल असेल तर मधल्या फंक्शनचं लिमिट देखील काय येतं त्याच व्हॅल्यूला इक्वल येतं. बऱ्याचशा वेळेस काय केलं जातं या सँडविच थेरमचं स्टेटमेंट तुम्हाला एक्झामला विचारलं जातं. थ्रू आउट तुम्हाला एक्झामला स्टेटमेंटच विचारलं जातं या सँडविच थेरमचं. सो महत्त्वाचं म्हणजे हा सँडविच थेरम तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट आहे मेथड ऑफ इव्हॉल्युशन मेथड ऑफ इव्हॅल्युएशन. थर्ड कन्सेप्ट मेथड ऑफ इव्हॅल्युएशन. लिमिटला तुम्ही कुठल्या मेथड्सने इव्हॅल्युएट केलं होतं. सो ही एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे. त्यात तुम्ही पहिली मेथड पाहिली होती विच इज कॉल्ड ॲज अ डायरेक्ट इव्हॅल्युएशन. आणि डायरेक्ट इव्हॅल्युएशन करताना तुम्हाला एक कन्सेप्ट माहीत आहे की डायरेक्ट इव्हॅल्युएशन आपण कुठल्या ठिकाणी करू शकत होतो. डायरेक्ट इव्हॅल्युएशन करण्यासाठी देखील आपल्याकडे काय होत्या काही कंडिशन्स होत्या डायरेक्ट इव्हॅल्युएशन करण्यासाठी. सो डायरेक्ट इव्हॅल्युएशन करण्यासाठी आपल्याकडे काय कंडिशन होती
तर डायरेक्ट इव्हॅल्युएशन करण्यासाठी आपल्याकडे जी कंडिशन होती ही कंडिशन आपल्याला काय सांगते, व्हेन वी हॅव अ फंक्शन एफ ऑफ एक्स इक्वल टू पी ऑफ एक्स अपॉन क्यू ऑफ एक्स. या टाईपचं जर आपल्याकडे एखादं फंक्शन असेल, जर तुमच्याकडे फंक्शन फक्त या टाईपमध्ये असेल एफ ऑफ एक्स इज इक्वल टू पी ऑफ एक्स, देअर इज अ नो डिनॉमिनेटर, यामध्ये कुठलाही डिनॉमिनेटर तुम्हाला दिलेला नाही, तर अशा टाईपच्या फंक्शन्सला आपण पॉलिनॉमियल फंक्शन्स किंवा अल्जेब्रिक फंक्शन्स म्हटलं होतं. आणि आपण डायरेक्टली त्यांची लिमिटिंग व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो बाय युझिंग अ डायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथड तुम्हाला काय सांगते, डायरेक्ट मेथड सांगते पुट डायरेक्टली एक्स इज इक्वल टू ए. आपण काय करतो, डायरेक्टली एक्स इज इक्वल टू ए ही व्हॅल्यू त्या फंक्शनमध्ये काय करून देतो, सबस्टिट्यूट करून देतो, त्यालाच आपण काय म्हणतो, डायरेक्ट फंक्शन म्हणतो. मग या टाईपचं जर तुमच्याकडे फंक्शन असेल एफ ऑफ एक्स इज इक्वल टू पी ऑफ एक्स, तर हे फंक्शन तुम्हाला काय सांगतं, इट्स अ पॉलिनॉमियल फंक्शन, अल्जेब्रिक फंक्शन, डायरेक्टली व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा आणि तुमचं लिमिटिंग व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्या. बट या टाईपचं जर रॅशनल फंक्शन तुम्हाला दिलेलं असेल तर रॅशनल फंक्शनमध्ये कोण चेक करणं गरजेचं आहे, तर रॅशनल फंक्शनमध्ये चेक करावा लागतो आपल्याला क्यू ऑफ एक्स, अँड युअर क्यू ऑफ एक्स मस्ट बी नॉट इक्वल्स टू 0. ही सर्वात महत्त्वाची कंडिशन आपल्याकडे डायरेक्ट इव्हॅल्युएशनसाठी आहे. जर तुमचा क्यू ऑफ एक्स नॉट इक्वल टू 0 असेल तर आपण या फंक्शनचं लिमिट डायरेक्ट मेथडने सॉल्व्ह करू शकतो. म्हणजेच लिमिट एक्स टेंड्स टू ए पी ऑफ एक्स अपॉन क्यू ऑफ एक्स विच इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला, पी ऑफ ए अपॉन क्यू ऑफ ए. सो दिस इज युअर डायरेक्ट इव्हॅल्युएशन मेथड. बट या डायरेक्ट इव्हॅल्युएशन मेथडसाठी एक महत्त्वाची कन्सेप्ट, तुमचा जो क्यू ऑफ एक्स आहे हा क्यू ऑफ एक्स काय पाहिजे मला, नॉट इक्वल टू 0 पाहिजे, हा 0 नसला पाहिजे. आता जर तुमचा क्यू ऑफ एक्स 0 असेल, व्हेन युअर क्यू ऑफ एक्स इक्वल्स टू 0, जर तुमच्या फंक्शनचा डिनॉमिनेटर 0 झाला, तर डिनॉमिनेटर 0 झाला तर आपल्याला सेकंड मेथड इथे इन्व्हेंट करावी लागली, अँड विच इज अ फॅक्टरायझेशन मेथड. फॅक्टरायझेशन मेथड. आणि फॅक्टरायझेशन मेथडमध्ये आपण काय करतो, फॅक्टरायझेशन मेथडमध्ये आपण आपल्या न्यूमरेटरला फॅक्टराइज करतो. म्हणजे पी ऑफ एक्स याला मी फॅक्टराइज केलं एक्स मायनस ए P1 ऑफ एक्स, आणि क्यू ऑफ एक्स मी माझ्या डिनॉमिनेटरला देखील फॅक्टराइज केलं एक्स मायनस ए Q1 ऑफ एक्स. मग फॅक्टराइज करणं म्हणजे काय, त्याचे दोन डिफरंट फॅक्टर पाडणं, जो फॅक्टर तुमचा 0 बनतोय त्या फॅक्टरला बाहेर घेणं आणि तो फॅक्टर कॅन्सल आउट करणं, अँड देन डायरेक्ट इव्हॅल्युएशन करणं. म्हणजे फॅक्टरायझेशन मेथडमध्ये काय केलं जातं, तुमचा जो फॅक्टर तुम्हाला त्रास देतोय तो फॅक्टर कट करून तुमचं फंक्शन किंवा एक्झाम्पल कन्वर्ट केलं जातं डायरेक्ट मेथडमध्ये. मग इथे आपण फक्त काय करणार, ज्यावेळेस लिमिटिंग व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करणार त्यावेळेस इथे आपण लिमिटिंग व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार, लिमिट एक्स टेंड्स टू ए पी ऑफ एक्स अपॉन क्यू ऑफ एक्स विच इज इक्वल टू काय राहील आपला इथे, लिमिट एक्स टेंड्स टू ए एक्स मायनस ए P1 ऑफ एक्स डिवायडेड बाय एक्स मायनस ए Q1 ऑफ एक्स. सो एक्स मायनस ए गेट कॅन्सल. इथनं आपण डायरेक्ट काय लिहिणार, P1 ऑफ ए अपॉन Q1 ऑफ ए. जो फॅक्टर तुमचा क्यू ऑफ एक्सला 0 बनवत होता तो फॅक्टरच आपण काय करून टाकला, त्यातनं फॅक्टरायझेशन मेथडने कट करून टाकला, आणि डायरेक्ट इव्हॅल्युएशन यूज करून तुम्ही तुमचा लिमिट्स काय केलं, फॅक्टरायझेशन मेथडने फाइंड आउट केलं. सो दिस इज युअर फॅक्टरायझेशन मेथड. न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटरला काय करायचं आहे, तुम्हाला फॅक्टराइज करायचं आहे. मग न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला तुम्ही फॅक्टराइज केल्यानंतर डायरेक्ट इव्हॅल्युएशन फॅक्टरायझेशन मेथड, यानंतर जी थर्ड मेथड येते विच इज कॉल्ड ॲज अ रॅशनलायझेशन मेथड. मग रॅशनलायझेशन मेथड जर तुम्ही पाहिलं तर रॅशनलायझेशन मेथडमध्ये सर्वात महत्त्वाचं काय होतं, तर रॅशनलायझेशन मेथडमध्ये सर्वात महत्त्वाची कन्सेप्ट होती तुमची, जो काही कॉन्ज्युगेट फॅक्टर आहे या कॉन्ज्युगेट फॅक्टरने मल्टिप्लाय आणि डिवाइड करणं. बट रॅशनलायझेशन मेथड यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट काय आहे, ज्या फंक्शन्सच्या न्यूमरेटरला किंवा डिनॉमिनेटरला स्क्वेअर रूट फंक्शन असेल, स्क्वेअर रूटचे फंक्शन किंवा स्क्वेअर रूट साइन कंटेन करत असेल, तर अशा ठिकाणी आपण काय करतो, रॅशनलायझिंग मेथड यूज करतो. रॅशनलायझिंग मेथडमध्येच आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, तर रॅशनलायझिंग मेथडमध्ये महत्त्वाची कन्सेप्ट येते ती म्हणजे तुमची कॉन्ज्युगेट फॅक्टर. आणि या कॉन्ज्युगेट फॅक्टरने आपल्याला काय करायचं असतं, मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं असतं. आणि तुमच्या फंक्शनमधनं फंक्शनला रॅशनलाइज करणं म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये जे काही इररॅशनल ग्रेडियंट्स आहेत, इररॅशनल कंटेंट्स आहेत
हे इरॅशनल कंटेंट्स रिमूव्ह करणं आणि त्या फंक्शनला कन्वर्ट केलं जातं रॅशनल टाईपमध्ये. अशा फंक्शनला रॅशनल फंक्शनमध्ये कन्वर्ट करणं आणि त्याला कन्वर्ट केल्यानंतर आयदर फॅक्टरायझेशन मेथड किंवा डायरेक्ट इव्हॅल्युएशन, जी कुठलीही मेथड बसेल त्या बसलेल्या मेथडनुसार काय करणं, याला सॉल्व्ह करणं. दिस इज युअर रॅशनलायझेशन मेथड. या 3 टाईपने जनरली आपण लिमिट काय करत असतो, सॉल्व्ह करत असतो. सो दीज आर द इम्पॉर्टंट 3 टाइप्स ऑफ लिमिट. त्यानंतर जी आपली कन्सेप्ट आहे ती महत्त्वाची कन्सेप्ट आहे फॉर्म्युलेज. एक्झामला जाण्या अगोदर हे फॉर्म्युलेज तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. मी तर म्हणेल सर्व विद्यार्थ्यांनी काय करावं, एका पेजवरती किंवा एका कार्डशीट बोर्डवरती एका कोपऱ्यामध्ये लिमिट फॉर्म्युलेज, डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युलेज, इंटिग्रेशन फॉर्म्युलेज, डिफरन्शियल इक्वेशनचे मेन कंटेंट्स असतील, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचे मेन कंटेंट्स असतील, फंक्शनचे मेन रिझल्ट्स असेल, सेटचे मेन रिझल्ट्स असेल, हे एका कार्डशीट बोर्डवरती लिहिणं गरजेचं आहे. एक्झामला जाण्या अगोदर विदाऊट फॉर्म्युलेज तुम्ही तिथे मॅथमॅटिक्स पेपरमध्ये काहीही करू शकणार नाही, किंवा पार्ट 1 असो किंवा पार्ट 2 असो, विदाऊट इम्पॉर्टंट रिझल्ट तुम्ही कुठल्याही प्रकारचे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकणार नाही. मग त्यामध्ये जो पहिला इम्पॉर्टंट फॉर्म्युला तुम्ही पाहिला होता, द फॉर्म्युला इज लिमिट x टेंड्स टू a x टू द पॉवर n मायनस a टू द पॉवर n अपॉन x मायनस a अँड विच इज इक्वल टू n इंटू a टू द पॉवर n मायनस 1. या प्रकारे आपण पहिलं लिमिट डिफाईन केलं होतं. यावरती तुम्हाला एक्झाम्पलला कधी कधी याची गरज तुम्हाला भासते किंवा या टाईपचे एक्झाम्पल्स आपल्याला विचारले जातात. आणखी दुसरा जो इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपण पाहिला होता, फॉर्म्युला नंबर 2 लिमिट. आता 2 एक्सपोनेन्शियलसाठी तुम्ही फॉर्म्युले पाहिले होते. मग एक्सपोनेन्शियलसाठी पहिला फॉर्म्युला जो पाहिला तो होता लिमिट x टेंड्स टू a e टू द पॉवर x मायनस 1 अपॉन x विच इज इक्वल टू, हा होता तुमचा एक्सपोनेन्शियलचा पहिला फॉर्म्युला, e टू द पॉवर x मायनस 1 अपॉन x अँड विच इज इक्वल टू 1. त्यानंतर जो थर्ड फॉर्म्युला तुम्ही पाहिला लिमिट x टेंड्स टू a. 2 टाईपचे एक्सपोनेन्शियल फंक्शन्स असतात, नेहमी लक्षात ठेवा. कुठले e टू द पॉवर x आणि a टू द पॉवर x. मग इथे तुमचा फंक्शन e टू द पॉवर x साठी 1 होईल आणि इथे काय होईल तुमचा a टू द पॉवर x मायनस 1 अपॉन x विच इज इक्वल टू लॉग टू द बेस e ऑफ a. हे 2-3 फॉर्म्युले आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. नाव नंबर 4 लिमिट x टेंड्स टू a sin थीटा अपॉन थीटा विच इज इक्वल टू 1 अँड विच इज ऑल्सो इक्वल्स टू लिमिट इथे x टेंड्स टू 0 थीटा अपॉन साइन थीटा विच इज इक्वल टू 1. ज्या प्रकारे तुम्ही साइन थीटाचा फॉर्म्युला पाहिला त्याच प्रकारे तुम्ही काय पाहिलं, टॅन थीटाचा देखील फॉर्म्युला पाहिला. इथे तुमचा हेअर इज द x टेंड्स टू 0. आता जे मी तुम्हाला एल ऑपिटल रूल बद्दल कन्सेप्ट सांगितली होती त्या कन्सेप्टचा जर आपण इथे विचार केला तर सपोज तुम्हाला हा फॉर्म्युला आठवत नाहीये आणि या टाईपचं एखादं लिमिट तुमच्या समोर येऊन उभं राहिलेलं आहे. मग हे लिमिट तुम्हाला काय सांगतं, लिमिट x टेंड्स टू 0 e टू द पॉवर x मायनस x विच इज इक्वल टू. जर डायरेक्ट मेथडने मी ह्या लिमिटचा विचार करत असेल तर डायरेक्ट मेथडनुसार काय होईल माझं, e टू द पॉवर 0 मायनस 1 अपॉन 0. म्हणजेच काय झाला, e टू द पॉवर 0 1 मायनस 1 अपॉन 0. म्हणजेच माझं लिमिट जे आहे हे कशामध्ये गेलं, माझं 0/0 फॉर्ममध्ये गेलं अँड विच इज अ इनडिटर्मिनेट फॉर्म. सो वी कांट यूज अ डायरेक्ट मेथड हिअर. इथे आपण डायरेक्ट मेथड यूज करू शकत नाही. मग जर आपण इथे डायरेक्ट मेथडचा यूज करू शकत नसेल तर आपण एल हॉस्पिटल रूल अप्लाय करू शकतो. मग एल हॉस्पिटल रूल जर मी इथे अप्लाय केला तर मला काय भेटेल, लिमिट x टेंड्स टू 0 e टू द पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह e टू द पॉवर x इटसेल्फ मायनस 0 डिवायडेड बाय x चा डेरिव्हेटिव्ह 1. सो विल गेट लिमिट x टेंड्स टू 0 e टू द पॉवर x आणि e टू द पॉवर 0 म्हणजेच 1. सो जरी तुम्हाला फॉर्म्युलेज आठवत नसतील तरी आपण काय करू शकतो, बाय युजिंग अ एल हॉस्पिटल रूल आपण हे फॉर्म्युलेज डिफाईन देखील करू शकतो. सो या प्रकारे तुम्ही हे फॉर्म्युलेज लक्षात ठेवू शकता किंवा तुम्ही एल हॉस्पिटल रूलने डायरेक्टली फॉर्म्युलेंची व्हॅल्यू देखील फाइंड आउट करू शकता. सो एल हॉस्पिटल रूल जर तुम्हाला चांगल्या प्रकारे येत असेल तर तुम्हाला लिमिट्समध्ये जास्त डिटेल्समध्ये जाण्याची गरज पडणार नाही किंवा या फॉर्म्युल्यांमध्ये जास्त डिटेल्समध्ये जायची गरज आपल्याला पडणार नाही. सो दिस इज युअर लिमिट. त्यानंतर लिमिट नंतर जे सेकंड ऑपरेशन तुम्ही अप्लाय केलं होतं
ते सेकंड ऑपरेशन आपलं होतं विच इज अ कंटिन्युटी. ही सेकंड कन्सेप्ट आपण शिकला होता. पहिली कन्सेप्ट आपण फंक्शनवरती अप्लाय केली, ती होती आपली लिमिट, आणि दुसरी कन्सेप्ट जी आपली होती ती होती आपली कंटिन्युटी. मग सर्वात सुरुवातीला आता कंटिन्युटीमध्ये सर्वात इम्पॉर्टंट कन्सेप्ट जर कुठली असेल तर ती आहे डेफिनेशन. आपण डेफिनेशन थ्रूच आपण चेक करतो की फंक्शन वेदर द फंक्शन इज कंटिन्युअस ऑर नॉट, तुमचं फंक्शन कंटिन्युअस आहे किंवा नाही आहे हे आपण कशा थ्रू चेक केलं, डेफिनेशन थ्रू चेक केलं होतं. मग पहिल्या डेफिनेशन पहिली व्हॅल्यू आपल्याला काय सांगते, एफ ऑफ एक्स कंटिन्युअस आहे किंवा नाही याची पहिली कंडिशन काय सांगते, एफ ऑफ ए एक्झिस्ट. म्हणजेच तुमच्या फंक्शनची व्हॅल्यू काय व्हायला पाहिजे, त्या पॉइंटला एक्झिस्ट व्हायला पाहिजे. देन कंडिशन नंबर सेकंड, लिमिट एक्स टेंड्स टू ए एफ ऑफ एक्स एक्झिस्ट. म्हणजेच त्याची लिमिटिंग व्हॅल्यू देखील एक्झिस्ट व्हायला पाहिजे. आणि थर्ड, लिमिट एक्स टेंड्स टू ए एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ ए. इफ युअर फंक्शन सॅटिस्फाईज दिस थ्री कंडिशन, जर तुमचं फंक्शन या तीन कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तर त्यावेळेस आपण या फंक्शनला काय म्हणणार, देन वी कॉल्ड ॲज अ फंक्शन इज अ कंटिन्युअस फंक्शन ॲट एक्स इज इक्वल टू ए. एक्स इज इक्वल टू ए या पॉईंटला तुमचं फंक्शन काय होईल, कंटिन्युअस फंक्शन होईल. अदरवाईज त्या फंक्शनला काय म्हटलं जातं, डिसकंटिन्युअस फंक्शन म्हटलं जातं. आता हे झालं तुमच्या कॅल्क्युलस या डेफिनेशननुसार. कॅल्क्युलसच्या डेफिनेशननुसार ही डेफिनेशन तुम्ही ही देता. जॉमेट्रिकल मीनिंग जर कंटिन्युटीचा पाहिला, जॉमेट्रिकल मीनिंग ऑफ कंटिन्युटी, तर जॉमेट्रिकल मीनिंग काय लक्षात ठेवायचं आहे, एखाद्या फंक्शनचा ग्राफ जर तुम्ही पाहिला आणि ग्राफवरून आपण कसं सांगणार की हे फंक्शन कंटिन्युअस आहे किंवा नाहीये, तर ग्राफनुसार आपण काय सांगणार, देयर इज नो ब्रेक, देयर इज अ नो ब्रेक और होल टू दी ग्राफ. तुमच्या ग्राफला कुठेही ब्रेक नसावा. ब्रेक नसावा म्हणजे अशा काही व्हॅल्यूज तुमच्या ग्राफमध्ये नसाव्या ज्या ठिकाणी तुमची फंक्शनल व्हॅल्यूज एक्झिस्ट होत नाही किंवा त्याची लिमिटिंग व्हॅल्यूज एक्झिस्ट होणार नाही. म्हणजेच तुमचा जो ग्राफ आहे हा ग्राफ कसा असावा, कंटिन्युअस ग्राफ असावा. या ग्राफला कुठेही ब्रेक नसला पाहिजे. त्या फंक्शनला आपण काय म्हणतो, कंटिन्युअस फंक्शन. मग जर या तीन कंडिशन तुमचं फंक्शन सॅटिस्फाय करत असेल तर याला आपण काय म्हटलं होतं, कंटिन्युअस. कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू ए, ॲट एक्स इज इक्वल टू ए. जर तुमचं फंक्शन कंटिन्युअस नसेल, जे फंक्शन कंटिन्युअस नाही अशा फंक्शनला काय म्हटलं जातं, तर अशा फंक्शनला म्हटलं जातं डिसकंटिन्युअस फंक्शन. डिसकंटिन्युअस फंक्शन. आणि यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. कंटिन्युटीवरती डेफिनेटली तुम्हाला दोन क्वेश्चन्स राहतील आणि त्यातला पहिला क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल डेफिनेशन ऑफ अ कंटिन्युटीवरती. दिस सेक्शन इज अ इम्पॉर्टंट सेक्शन. तुम्हाला या सेक्शननुसार कंटिन्युटी चेक करायला विचारली जाईल किंवा डिसकंटिन्युटीमध्ये तुम्हाला टाइप ऑफ डिसकंटिन्युटी आयडेंटिफाय करायला विचारली जाईल. दिस इज युअर इम्पॉर्टंट कन्सेप्ट. मग डिसकंटिन्युटी जर आपल्याला चेक करायची असेल तर देर आर टू टाइप्स ऑफ डिसकंटिन्युटी. कुठल्या कुठल्या टाइपच्या डिसकंटिन्युटी आहेत, नंबर वन, रिमूवेबल डिसकंटिन्युटी. रिमूवेबल डिसकंटिन्युटी, दिस इज युअर फर्स्ट टाइप ऑफ ए डिसकंटिन्युटी and which is a removable discontinuity, and second one which is a irremovable discontinuity. तुमचा फर्स्ट टाइप कुठला आहे, रिमूवेबल डिसकंटिन्युटी, आणि सेकंड टाइप कुठला आहे, इररिमूवेबल डिसकंटिन्युटी. मग रिमूवेबल डिसकंटिन्युटी म्हणजे काय, रिमूवेबल डिसकंटिन्युटी असते इफ एफ ऑफ ए एक्झिस्ट अँड लिमिट एक्स टेंड्स टू ए एफ ऑफ एक्स इज ऑल्सो एक्झिस्ट. दोन्ही व्हॅल्यू एक्झिस्ट करतात बट लिमिट एक्स टेंड्स टू ए एफ ऑफ एक्स इज नॉट इक्वल टू एफ ऑफ ए. जर ही कंडिशन तुमच्या कंटिन्युटीमध्ये फेल होत असेल, म्हणजेच कंडिशन नंबर 3 जर तुमचं फंक्शन फेल करत असेल तर त्या टाईपच्या डिसकंटिन्युटीला आपण काय म्हणतो, त्या टाईपच्या डिसकंटिन्युटीला आपण म्हणतो रिमूवेबल डिसकंटिन्युटी. आता याला रिमूवेबल डिसकंटिन्युटी का म्हटलं, तर रिमूवेबल म्हणजे निघून जाणारी, आपण हिला इझिली काढून टाकू शकतो. तर रिमूवेबल डिसकंटिन्युटी का म्हटलं, आता आपण काय करू शकतो, वी रिडिफाइन एफ ऑफ ए.
एफ ऑफ एला आपण काय करू शकतो, रिडिफाईन करू शकतो. एफ ऑफ एला जर आपण रिडिफाईन करत असेल तर रिडिफाईन करून आपण या फंक्शनची डिसकंटिन्युटी रिमूव्ह करू शकतो आणि या फंक्शनला कन्वर्ट करू शकतो कंटिन्युअस फंक्शन मध्ये. सेकंड जो टाइप आहे तुमचा इररिमूव्हेबल डिसकंटिन्युटी, म्हणजेच या फंक्शनची कंटिन्युटी आपल्याला रिमूव्ह करता येणार नाही. मग या टाइपमध्ये तुम्हाला काय चेक करावं लागतं किंवा काय होतं, तर या ठिकाणी तुम्हाला भेटतं लिमिट x टेंड्स टू a मायनस एफ ऑफ एक्स इज नॉट इक्वल टू लिमिट x टेंड्स टू a प्लस एफ ऑफ एक्स. म्हणजेच तुमचा लेफ्ट हँड लिमिट इज नॉट इक्वल टू राईट हँड लिमिट, आणि ज्या ठिकाणी तुमचा लेफ्ट हँड लिमिट इज नॉट इक्वल टू राईट हँड लिमिट तुम्हाला भेटत असेल तर त्या ठिकाणी आपण काय म्हणतो, लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ द फंक्शन, म्हणजेच लिमिट x टेंड्स टू a एफ ऑफ एक्स इज नॉट एक्झिस्ट. तुमच्या फंक्शनची व्हॅल्यू किंवा लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ द फंक्शन ही एक्झिस्ट होणार नाही. जर तुमची दुसरी कंडिशन, जर तुमचं लिमिट फेल करत असेल किंवा तुमचं फंक्शन फेल करत असेल तर याला आपण काय म्हणणार, इररिमूव्हेबल डिसकंटिन्युटी. सो दोन क्वेश्चन तुम्हाला कंटिन्युटीवरती डेफिनेटली विचारले जातील. फर्स्ट वन टू चेक the continuity of the function and second one to check the discontinuity of the function and identify the type of discontinuity. तुम्हाला दोनच टाइपच्या डिस्कंटिन्युटी आहेत, रिमूव्हेबल डिस्कंटिन्युटी अँड इररिमूव्हेबल डिस्कंटिन्युटी. MST CET साठी दोनच टाइपची कंटिन्युटी डिस्कंटिन्युटीचे टाइप विचारले जातात. बट तुम्ही जर JEE ची प्रिपरेशन करत असाल तर JEE मध्ये तुम्हाला आणखी याचे जंप डिस्कंटिन्युटी असेल किंवा आणखी काही टाइप्स तुम्हाला पाहायला भेटतात. रिमूव्हेबल असेल, जंप डिस्कंटिन्युटी असेल, इररिमूव्हेबल डिस्कंटिन्युटी असेल, या टाइपच्या डिस्कंटिन्युटीज तुम्हाला आणखी मॉडिफाईड पाहाव्या लागतात. सो दीज आर द इम्पॉर्टंट कन्सेप्ट ऑफ अ कंटिन्युटी. त्यानंतर आपल्याकडे असे काही फंक्शन्स आहेत जे फंक्शन्स काय असतात, एव्हरीवेअर कंटिन्युअस असतात. मग हेही तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जर आपल्याला पहिलं नंबर 1 पॉलिनॉमियल फंक्शन दिलेलं असेल, पॉलिनॉमियल फंक्शन, दिस फंक्शन इज एव्हरीवेअर कंटिन्युअस. पॉलिनॉमियल फंक्शन हे सगळीकडे काय असतं, तुमचं कंटिन्युअस असतं. देन नंबर सेकंड कॉन्स्टंट फंक्शन. कॉन्स्टंट फंक्शन देखील काय असतं, एव्हरीवेअर कंटिन्युअस. प्रत्येक ठिकाणी तुमचं कॉन्स्टंट फंक्शन काय होतं, कंटिन्युअस येतं. देन थर्ड फंक्शन विच इज अ साइन फंक्शन, कॉस फंक्शन. हे देखील तुमचे दोन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असे आहेत जे एव्हरीवेअर काय असतात, कंटिन्युअस असतात, साइन एक्स अँड कॉस एक्स. त्यानंतर नंबर 4 एक्सपोनेन्शियल फंक्शन. एक्सपोनेन्शियल फंक्शन सुद्धा तुमचं काय असतं, एव्हरीवेअर कंटिन्युअस असतं. देन नंबर 5 लॉगॅरिथमिक फंक्शन इन पॉझिटिव्ह डोमेन. पॉझिटिव्ह डोमेनमध्ये तुमचं लॉगॅरिथमिक फंक्शन काय असतं, एव्हरीवेअर कंटिन्युअस असतं. सो हे काही इम्पॉर्टंट टाईप आहेत फंक्शनचे की या टाईपमध्ये काय होतं, तुमचे जे फंक्शन्स असतात हे फंक्शन एव्हरीवेअर कंटिन्युअस येतात. प्रत्येक ठिकाणी तुमचं फंक्शन काय असतं, कंटिन्युअस असतं. सो दीज आर द इम्पॉर्टंट टाइप ऑफ ए फंक्शन. यामध्ये तुम्ही आणखी काही फंक्शनला ॲड करू शकता. पॉलिनॉमियल फंक्शनमध्ये आपण याला लिहू शकतो विच इज कॉल्ड ॲज अ अल्जेब्रिक फंक्शन. अल्जेब्रिक फंक्शन, तुमचं अल्जेब्रिक फंक्शन देखील काय असतं, एव्हरीवेअर कंटिन्युअस. बट याच्यामध्ये काही कंडिशन्स असतात. अल्जेब्रिक फंक्शन्समध्ये काही कंडिशन्स मात्र तुम्हाला पडतात. तुमचा काय असतो, डिनॉमिनेटर मस्ट बी नॉट इक्वल्स टू 0. तुमचा डिनॉमिनेटर हा काय पाहिजे, नॉट इक्वल टू 0 पाहिजे. बाकी ठिकाणी तुमचं फंक्शन काय असतं, कंटिन्युअस असतं. सो दीज आर द इम्पॉर्टंट कन्सेप्ट ऑफ अ कंटिन्युटी. यावरती थोडंसं लक्ष तुम्हाला द्यावं लागेल. डेफिनेशन ऑफ अ कंटिन्युटी अँड टाईप ऑफ अ डिसकंटिन्युटी. यात तुम्हाला लिमिटिंग व्हॅल्यू चेक करणं गरजेचं आहे. त्यानंतर जे महत्त्वाचं आहे, कंटिन्युटीसाठी काय करत चला, कंटिन्युटीसाठी जर एखाद्या फंक्शनची कंटिन्युटी तुम्हाला चेक करायची असेल तर ही कंटिन्युटी नंबर लाईनवरती चेक करत चला. ज्या ठिकाणी तुमच्या फंक्शनला ब्रेक दिलेला आहे तो ब्रेकिंग पॉईंट घ्या. या ब्रेकिंग पॉईंटला लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट चेक करा आणि याला जी व्हॅल्यू दिलेली आहे ती व्हॅल्यू चेक करा. दॅट मीन्स लिमिट एक्स टेंड्स टू a मायनस एफ ऑफ एक्स, लिमिट एक्स टेंड्स टू a प्लस एफ ऑफ एक्स, आणि इथे तुम्हाला दिलेला आहे एफ ऑफ ए. इफ ऑल द 3 व्हॅल्यूज आर इक्वल, या तिन्ही व्हॅल्यू जर तुमच्या इक्वल येत असेल तर या फंक्शनला आपण डायरेक्टली काय म्हणू शकतो, कंटिन्युअस फंक्शन म्हणू शकतो किंवा डायरेक्टली डिफाइन करू शकतो, दिस फंक्शन इज अ कंटिन्युअस फंक्शन. सो या काही तुमच्या महत्त्वाच्या कन्सेप्ट होत्या कंटिन्युटीच्या रिगार्डिंग.
त्यानंतर जो आपला महत्त्वाचा टॉपिक आहे, दोन महत्त्वाचे टॉपिक तुम्हाला दिले जातात. फर्स्ट वन विच इज अ डिफरन्शिएबिलिटी अँड सेकंड वन विच इज अ कंटिन्युटी. मग तुमचा जो नेक्स्ट महत्त्वाचा लिमिट कंटिन्युटी नंतर जो थर्ड कन्सेप्ट तुमचा महत्त्वाचा येतो तो आहे डिफरन्शिएबिलिटी. डिफरन्शिएबिलिटी मग डिफरन्शिएबिलिटीमध्ये सर्वात नंबर वन डेफिनेशन. डेफिनेशनमध्ये जर तुम्ही पाहिलं तर डेफिनेशनमध्ये तुम्ही सर्वात पहिला महत्त्वाचा फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ ए डेरिव्हेटिव्ह शिकला होतात. सो हिअर इज ए फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. आणि फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये तुम्ही काय शिकला होतात तर फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये आपण महत्त्वाची डेफिनेशन पाहिली होती आणि ती डेफिनेशन होती आपली हिअर इज द डेफिनेशन इज f dash of x equals to limit h tends to 0 f of x plus h minus f of x divide by h. किंवा एखाद्या पर्टिक्युलर पॉइंटला जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर ॲट x इज इक्वल टू a, ॲट x इज इक्वल टू a यालाच आपण कसं लिहिलं होतं f dash of a इज इक्वल टू लिमिट h tends to 0 f of a plus h minus f of a upon h. That's your first principle of derivative. डेरिव्हेटिव्हचं पहिलं प्रिन्सिपल तुम्ही पाहिलं होतं आणि जे काही इम्पॉर्टंट फॉर्म्युलेस तुम्ही आत्तापर्यंत डिफाईन केलेले आहेत हे सर्व फॉर्म्युलेस तुम्ही कशाने डिफाईन केलेले आहेत बाय युजिंग अ फर्स्ट प्रिन्सिपलने डिफाईन केलेले आहेत. सगळे फॉर्म्युले आपण कशाने पाहिले डेरिव्हेटिव्ह ऑफ अ फर्स्ट प्रिन्सिपल. आता यामध्ये दोन महत्त्वाचे इम्पॉर्टंट थेरम तुम्ही यानंतर शिकलात आणि हे सुद्धा तुम्हाला डिफरन्शिएबिलिटीसाठी काय आहेत इम्पॉर्टंट थेरम आहेत. मग यातला पहिला थेरम तुम्हाला काय सांगतो हिअर द फर्स्ट थेरम इम्प्लाइज दॅट डिफरन्शिएबिलिटी म्हणजेच डिफरन्शिएबल फंक्शन. जर एखादं फंक्शन डिफरन्शिएबल असेल तर ते फंक्शन काय असतं कंटिन्युअस असतं. That means differentiability implies continuity. Second, converse of this theorem is not true. म्हणजेच जर आपल्याकडे एखादं फंक्शन कंटिन्युअस असेल तर ते फंक्शन डिफरन्शिएबल असेलच असं नाही, हे मात्र ट्रू होत नाही. थर्ड, आपण काय शो करू शकतो आपण शो करू शकतो की माझं फंक्शन जर नॉट कंटिन्युअस असेल तर माझं फंक्शन काय होऊ शकत नाही डिफरन्शिएबल कधीच होऊ शकत नाही, नॉट डिफरन्शिएबल. सो हे तीन महत्त्वाचे थेरम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. काय सांगितलं आपल्याला पहिल्या थेरमने जर फंक्शन डिफरन्शिएबल असेल तर इट मस्ट बी अ कंटिन्युअस फंक्शन. दुसरं कंटिन्युअस असेलच आणि डिफरन्शिएबिलिटी असेल असं नाही. म्हणजे एखादं फंक्शन आपल्याला असंही भेटेल जे काय असेल कंटिन्युअस असेल बट डिफरन्शिएबिलिटी नाही शो करणार. सो दिस इज ऑल्सो अ ट्रू. किंवा जर आपल्याला डिफरन्शिएबिलिटी एखाद्या फंक्शनची नाही चेक करता येऊ राहिली तर आपण सिम्पली काय चेक करू शकतो अशा केसमध्ये आपण त्या फंक्शनला नॉट कंटिन्युअस शो करू शकतो. जर मी अशा फंक्शनला नॉट कंटिन्युअस शो करत असेल तर मी काय म्हणू शकतो माझं फंक्शन कंटिन्युअस नाही आहे, अकॉर्डिंग टू दिस माझं फंक्शन डिफरन्शिएबल देखील होणार नाही. यासाठी तुम्हाला काउंटर एक्झाम्पल लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नॉट कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबिलिटी, सॉरी कंटिन्युअस डझंट इम्प्लाइज डिफरन्शिएबिलिटी. मग यासाठी जर तुम्ही एक्झाम्पलचा विचार करत असाल तर यासाठी आपण एक्झाम्पल काय देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल एफ ऑफ एक्स इज इक्वल टू मॉड एक्स. हे एक इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे की या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय कळतं की माझं फंक्शन कंटिन्युअस आहे. मॉड एक्स इज अ कंटिन्युअस फंक्शन बट विच इज नॉट अ डिफरन्शिएबल फंक्शन. जर या फंक्शनचा ग्राफ तुम्ही पाहिला तो दॅट्स अ ग्राफ ऑफ ए एफ ऑफ एक्स इज इक्वल टू मॉड एक्स. इफ वी सी ॲट द पॉइंट 0 देर इज अ शार्प एजेस. सो 0 या पॉइंटला काय आलेला आहे एक शार्प एजेस आलेला आहे आणि ज्या पॉइंटला आपल्या फंक्शनला ग्राफला शार्प एज असतो त्या पॉइंटला आपलं फंक्शन कधीही डिफरन्शिएबल होणार नाही. सो हे मॉड एक्स हे जे फंक्शन आहे या फंक्शनला आपण काय म्हटलं होतं विच इज नॉट अ डिफरन्शिएबल फंक्शन, नॉट डिफरन्शिएबल ॲट एक्स इज इक्वल टू 0. एक्स इज इक्वल टू 0 साठी हे फंक्शन आपलं डिफरन्शिएबल होणार नाही. सो हे तीन इम्पॉर्टंट थेरम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. डिफरन्शिएबिलिटी इम्प्लाइज कंटिन्युटी, कंटिन्युटी इम्प्लाइज डिफरन्शिएबल अँड नॉट कंटिन्युअस इम्प्लाइज नॉट अ डिफरन्शिएबिलिटी. सो त्यानंतर जे क्वेश्चन्स तुम्ही लास्ट इयरला जर काही क्वेश्चन्स पाहिले तर तुम्हाला काही क्वेश्चन्स हे त्यांच्या ॲडिशन आणि सबट्रॅक्शन रिगार्डिंग विचारले
जातात. म्हणजेच नंबर 1 अल्जेब्रा ऑफ ए डिफरन्शियाबिलिटी फंक्शन. सो या अल्जेब्रामध्ये नंबर 1 जर एफ ऑफ एक्स, आता दोन टाईपचे फंक्शन आपण इथं घेणार आहे, एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स. जर माझा एफ ऑफ एक्स डिफरन्शिएबल असेल, एफ ऑफ एक्स डिफरन्शिएबल, आणि जर माझा जी ऑफ एक्स, दोन फंक्शन घेतले मी एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स, त्यातला एफ ऑफ एक्स माझा डिफरन्शिएबल आहे आणि जी ऑफ एक्स माझा मात्र नॉट डिफरन्शिएबल आहे. एक फंक्शन डिफरन्शिएबल आणि दुसरं फंक्शन जर मी नॉट डिफरन्शिएबल घेत असेल तर या दोघांची जी ॲडिशन आहे एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स ही ऑलवेज काय असते, नॉट डिफरन्शिएबल. ही कधीही डिफरन्शिएबल येऊ शकत नाही, ऑलवेज नॉट डिफरन्शिएबल असते. त्यानंतर जर अशाच टाईपमध्ये तुम्ही डिफरन्शियाबिलिटी अँड नॉट डिफरन्शियाबिलिटीचं मल्टिप्लिकेशन घेतलं, एफ ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्स, या कंडिशनमध्ये मात्र आपण काय म्हणणार, इट मे बी अ डिफरन्शिएबल फंक्शन. हे तुम्हाला एक्झामला बऱ्याचशा वेळेस विचारलं जातं. तर ज्या ज्या कन्सेप्ट तुम्ही आज नवीन शिकताय किंवा ज्या ज्या कन्सेप्ट तुम्ही तुमच्या बोर्ड डिफरन्शियाबिलिटीमध्ये नाही शिकलेला, तुमच्या स्टेट बोर्डच्या बुकमध्ये या नोट्स नाही दिलेल्या, त्या नोट्स तुमच्या बुकमध्ये नोट डाऊन करून घेत चला. या टाईपचे काही क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. त्यानंतर जर आपण पाहिलं तर आपल्याकडे जर जी ऑफ एक्स किंवा कुठलंही एखादं फंक्शन घेतलं, सेकंड नोट, जर माझा एफ ऑफ एक्स हा डिफरन्शिएबल असेल तर मॉड ऑफ एफ ऑफ एक्स, जर जी ऑफ एक्स किंवा एफ ऑफ एक्स मी कुठलंही एक फंक्शन घेतलं आणि हे फंक्शन माझं काय आहे, डिफरन्शिएबल फंक्शन आहे, तर याचा जो मॉड असतो हा इज नॉट डिफरन्शिएबल फंक्शन. हे फंक्शन तुमचा डिफरन्शिएबल फंक्शन होणार नाही. सो दिस इज नॉट अ डिफरन्शिएबल फंक्शन. सो हे काय महत्त्वाचे रिझल्ट्स होते, हे महत्त्वाचे रिझल्ट्स लक्षात ठेवणं गरजेचं होतं. त्यानंतर काही इम्पॉर्टंट थेरम्स तुम्ही पाहिले होते. त्यानंतर आपल्या तुमच्या 12वी बोर्डच्या तुमच्या बोर्ड एक्झामला तुम्ही जो डिफरन्शियाबिलिटी पाहिला त्या डिफरन्शियाबिलिटीकडे येऊया. मग त्या डिफरन्शियाबिलिटीमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्ही पहिला टाईप शिकला होता डिफरन्शियाबिलिटी ऑफ ए किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ ए कंपोजिट फंक्शन. कंपोजिट फंक्शनचा डिफरन्सिएशन तुम्ही यामध्ये पाहिलं होतं. कंपोजिट फंक्शनच्या डिफरन्शियाबिलिटीमध्ये तुम्ही एक थेरम देखील पाहिला होता आणि त्या थेरमला तुम्ही नाव दिलं होतं विच इज द चेन रूल. चेन रूल, व्हॉट इज युअर चेन रूल, dy by dx equals to dy by du into du by dx and that's my chain rule. हा काय होता, माझा चेन रूल होता. आणि या चेन रूलच्या रिगार्डिंगच तुम्ही काय पाहिलं होतं, डिफरन्शियाबिलिटी ऑफ ए कंपोजिट फंक्शन तुम्ही शिकला होता. इथे आपण दोन फंक्शनचं कंपोजिशन पाहिलेलं होतं आणि या कंपोजिशनचं डिफरन्सिएशन कशा प्रकारे घ्यायचं हे देखील आपण इथे शिकलेलो होतो. मग कंपोजिट फंक्शन नंतर तुम्ही जो टाइप शिकलात तो टाइप होता डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ ए इनवर्स फंक्शन. ह्या इनवर्स फंक्शनचं काय पाहिलं तुम्ही, डिफरन्सिएशन पाहिलं. मग इनवर्स फंक्शनच्या डिफरन्सिएशनला तुम्ही पाहिलं, जर तुमच्याकडे फंक्शन असेल y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स तर आपण काय कॅल्क्युलेट करणार, यावरनं कॅल्क्युलेट करणार dy बाय dx. अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन हे कशा प्रकारे लिहिणार, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन आपण घेणार dx बाय dy विच इज इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx. आणि हा थेरम देखील आपण काय केला, याच्यामध्ये प्रूफ केलेला होता, डेरिव्हेटिव्ह ऑफ ए इनवर्स फंक्शन. आणि या थेरमचा यूज करूनच आपण काय केलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन तुम्ही फाइंड आउट केले. मग यामध्ये तुम्ही फॉर्म्युलेज पाहिले होते. यातला पहिला फॉर्म्युला तुम्ही पाहिला होता d बाय dx ऑफ साइन इनवर्स ऑफ x and which is equal to 1 upon square root of 1 minus x square. Number 2, d by dx of cos inverse of x which is equal to minus 1 upon. बरेचसे मुलं हे फॉर्म्युले काय होतात विसरतात, त्यामुळे हे मी फॉर्म्युले इथं मुद्दाम काय केलेले आहेत, रिवाइज केलेले आहेत. बाकीचे जे फॉर्म्युले आहेत, बाकीचे फॉर्म्युले म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ ए कॉन्स्टंट फंक्शन 0, डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू द पॉवर n, n इंटू x टू द पॉवर n मायनस 1, लॉग एक्सचं डिफरन्सिएशन 1 अपॉन x, e टू द पॉवर एक्सचं डिफरन्सिएशन e टू द पॉवर x, a टू द पॉवर एक्सचं डिफरन्सिएशन a टू द पॉवर x इंटू लॉग a, रूट एक्सचं डिफरन्सिएशन 1 अपॉन 2 रूट x,
या टाईपचे डिफरन्सिएशन ऑलरेडी आता तुम्हाला सर्वांना माहीत आहेत. मी इथे फॉर्म्युले रिवाइज करत बसलेलो नाही किंवा फॉर्म्युले रिवाइज करण्याची गरज आपल्याला भासत नाही, कारण की ऑलरेडी आपण हे फॉर्म्युले खूपदा पाहिलेले आहेत. हां, त्यातले जे इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत किंवा असे फॉर्म्युले जे तुम्ही लवकर विसरता किंवा लक्षात राहत नाही, त्या टाईपचे फॉर्म्युले आपण काय करून घेत आहेत, इथे सर्व रिवाइज करून घेत आहोत. सो थर्ड, डी बाय डी एक्स ऑफ tan inverse of x, so which is a 1 upon 1 plus x square. Fourth, d by dx of cot inverse of x minus 1 upon 1 plus x square. त्यानंतर fifth, d by dx of sec inverse of x which is equal to 1 upon x square root of x square minus 1. And 6, d by dx of cosec inverse of x which is equal to minus 1 upon x square root of x square minus 1. These are the important formulas of a inverse function. हे inverse function चे important formulas आहेत. हे inverse function चे important formulas लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग composite function, inverse function, त्यानंतर तुम्ही जो थर्ड टाइप शिकला, हा थर्ड टाइप आपला कुठला होता, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शन. मग लॉगॅरिथमिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह जर आपल्याला शिकायचे असतील तर यामध्ये आपण काय पाहिलं होतं, 3 महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आपण पाहिल्या होत्या. नाव पहिली प्रॉपर्टी किंवा लॉगचे इम्पॉर्टंट थेरम तुम्हाला यासाठी माहीत असणं गरजेचं होतं. पहिला लॉगचा इम्पॉर्टंट रूल आपल्याला होता लॉग ए प्लस लॉग बी इक्वल्स टू लॉग ए इंटू बी. सेकंड, log a minus log b equals to log a upon b. Third, log a to the power m which is equal to m into log a. या 3 बेसिक प्रॉपर्टी तुम्हाला लॉगच्या इथे माहीत असणं गरजेचं आहे. त्यानुसारच आपण ह्या लॉगॅरिथमिकचा यूज करून आपण डिफरन्सिएशन फाइंड आउट करू शकतो. त्यानंतर जो टाइप तुम्ही पाहिला होता हा लॉगॅरिथमिकचाच टाइप होता, बट थोडासा वेगळा होता, डेरिव्हेटिव्ह युजिंग लॉगॅरिथम. डेरिव्हेटिव्ह युजिंग लॉगॅरिथम. आता डेरिव्हेटिव्ह युजिंग लॉगॅरिथम हा कुठे यूज करायचा, या ठिकाणी तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की जर तुमच्याकडे एफ ऑफ एक्स टू द पॉवर जी ऑफ एक्स तुमचं दिलेलं फंक्शन या टाईपमध्ये असेल, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स टू द पॉवर जी ऑफ एक्स, म्हणजेच व्हेरिएबल टू द पॉवर व्हेरिएबल, या टाईपमध्ये जर तुमच्याकडे फंक्शन दिलेलं असेल तर या फंक्शनला नेसेसरी आहे की तुम्ही लॉगचा यूज करून हे डिफरन्सिएशन सॉल्व करणं गरजेचं आहे. मग याला कशा प्रकारे सॉल्व करणार, अप्लाय लॉग ऑन बोथ साइड. आणि या टाईपचे एक्झाम्पल्स तुम्ही खूप सॉल्व केलेले आहेत. तुमच्या बोर्ड एक्झामला सुद्धा या टाईपचा एक प्रॉब्लेम कंपल्सरी विचारला जातो. यामध्ये जे क्वेश्चन्स तुम्ही पाहिले होते हे क्वेश्चन्स तुम्ही पाहिले असतील. फॉर एक्झाम्पल y इज इक्वल टू एक्स टू द पॉवर एक्स, एक्स टू द पॉवर एक्स टू द पॉवर एक्स, या टाईपचे एक्झाम्पल्स, व्हेरिएबल टू द पॉवर व्हेरिएबल, किंवा या टाईपमध्ये तुम्ही हे पण एक्झाम्पल पाहिले साइन एक्स टू द पॉवर लॉग एक्स. हे सर्व एक्झाम्पल तुम्ही या टाईपमध्ये पाहिले होते. कशा प्रकारे लक्षात ठेवायचं, जर व्हेरिएबल टू द पॉवर व्हेरिएबल, फंक्शन ऑफ एक्स टू द पॉवर फंक्शन ऑफ एक्स, या टाईपमध्ये जर तुमचं फंक्शन असेल तर याला सिम्पली कशा प्रकारे सॉल्व करू शकतो आपण, अप्लाय लॉग ऑन बोथ साइड, दोन्ही साईडला लॉग अप्लाय करा आणि लॉगच्या प्रॉपर्टीज यूज करा आणि तुमच्या एक्झाम्पलला काय करा, या लॉगॅरिथमचा यूज करून सॉल्व करा. दिस इज युअर फोर्थ टाईप. हा तुमचा फोर्थ टाईप होता डिफरन्सिएशन सॉल्व करण्याचा. यानंतर जर तुम्ही फिफ्थ टाईप तुम्ही शिकला तो फिफ्थ टाईप होता डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन, इम्प्लिसिट फंक्शनचे डिफरन्सिएशन. मग इम्प्लिसिट फंक्शनमध्ये तुम्ही पाहिलं होतं इम्प्लिसिट फंक्शन म्हणजेच कॅन नॉट बी एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ y is equal to f of x. It cannot be expressed in terms of y is equal to f of x. यामध्ये आपण आपल्या फंक्शनला एक्सप्रेस करू शकत नाही. अशा टाईपचे फंक्शनचे डिफरन्सिएशन तुम्हाला घ्यायला शिकवले होते. यामध्ये तुम्ही काय शिकला होतात की ज्यावेळेस तुम्ही इम्प्लिसिट फंक्शनचं डिफरन्सिएशन घेत असता
त्यावेळेस नॉर्मल ॲज पर द रूल्स ऑफ डिफरन्सिएशन, डिफरन्सिएशनच्या रूल्सनुसार काय करायचे आहेत, डेरिव्हेटिव्ह घ्यायचे आहेत. बट ज्या ठिकाणी तुम्ही वायचं डिफरन्सिएशन घेता त्या ठिकाणी dy बाय dx नी मल्टिप्लाय करणं गरजेचं आहे. सो इथे इम्पॉर्टंट रूल फक्त एवढाच होता, व्हेन वी टेक डिफरन्सिएशन ऑफ y मल्टिप्लाय द टर्म बाय dy बाय dx. तुमच्या टर्मला काय करा, dy बाय dx नी मल्टिप्लाय करा. हे इम्प्लिसिट मध्ये इम्पॉर्टंट होतं. आणि इम्प्लिसिट फंक्शन तुमच्या MST CETच्या आत्तापर्यंतच्या सर्व क्वेश्चन पेपर काढून पहा, तुम्हाला जे इम्प्लिसिट फंक्शन आहे हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. इम्प्लिसिट फंक्शनवरती तुम्हाला डिफरन्सिएशन फाइंड आउट करायला डेफिनेटली विचारला जातो. सो या इम्प्लिसिट फंक्शनमध्ये काही एक्झाम्पल जे आहेत जे सातत्याने एक्झामला विचारलेले आहेत, असे एक्झाम्पल्स आपले आहेत. स्क्वेअर रूट ऑफ साइन एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ साइन एक्स अप टू इन्फिनिटी. या टाईपचा एक प्रॉब्लेम कंटिन्युअसली फंक्शन चेंज करून. फंक्शन काय चेंज केलं जातं, फंक्शनमध्ये फक्त दोन चेंज केले जातात. एक साइन एक्सच्या ठिकाणी आयदर लॉग एक्स ठेवला जातो, आयदर कॉस एक्स ठेवला जातो. या प्रकारे फंक्शन चेंज करून तुम्हाला कंटिन्युअसली हा प्रॉब्लेम काय केलेला आहे, एक्झामला विचारलेला आहे. किंवा याच फंक्शनला असं पण विचारलेलं आहे, रूट ऑफ एक्स प्लस रूट ऑफ एक्स अप टू इन्फिनिटी. किंवा याच प्रॉब्लेमला या टाईपमध्ये पण विचारलं जातं, एक्स टू द पॉवर एक्स टू द पॉवर एक्स टू द पॉवर अप टू इन्फिनिटी. हे काही महत्त्वाचे ॲडिशनल एक्झाम्पल्स आहेत जे सातत्याने MST CETच्या एक्झामला विचारले गेलेले आहेत. सो दिस इज युअर इम्पॉर्टंट कन्सेप्ट ऑफ ए इम्प्लिसिट फंक्शन. त्यानंतर जो 6 टाईप तुम्ही शिकला तो 6वा टाईप तुमचा होता डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. मी डेरिव्हेटिव्हचा पॅरामेट्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह शिकला. पॅरामेट्रिक फंक्शन कशा प्रकारे लक्षात ठेवणार, पॅरामेट्रिक फंक्शन लक्षात ठेवताना लक्षात ठेवायचं x आणि y हे नेहमी अनादर व्हेरिएबलमध्ये डिफाईन करून दिलेले असतील. म्हणजेच x इज इक्वल टू एफ ऑफ टी अँड y इज इक्वल टू जी ऑफ टी. याचं ज्यावेळेस तुम्ही डिफरन्सिएशन फाइंड आउट केलं होतं dy बाय dx, कशा प्रकारे केलं होतं, dy बाय dt अपॉन dx बाय dt. या थेरमचा सर्वांनी यूज केला होता आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ अ पॅरामेट्रिक फंक्शन फाइंड आउट केलं होतं. सो इथे लक्षात ठेवा, इम्प्लिसिट फंक्शनचं एक एक्झाम्पल आणि पॅरामेट्रिक फंक्शनचं एक एक्झाम्पल तुम्हाला विचारलं जाईल. डिफरन्सिएशन फाइंड आउट करण्यासाठी 101% तुम्हाला हे दोन क्वेश्चन्स विचारले जातात. डेरिव्हेटिव्ह ऑफ अ पॅरामेट्रिक फंक्शन, पॅरामेट्रिकमध्ये हा थेरम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इम्प्लिसिटमध्ये ज्यावेळेस तुम्ही वायचं डिफरन्सिएशन घेणार आहे त्यावेळेस dy बाय dx या टर्मने मल्टिप्लाय करणं गरजेचं आहे. सो दीज आर द इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स ऑफ अ डिफरन्शिएबिलिटी. मग आजच्या या सेशनमध्ये आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट काय पाहिली या वन शॉट लेक्चरमध्ये, या वन शॉट लेक्चरमध्ये आपण सेटपासून स्टार्ट केलं होतं. सेट असेल, रिलेशन असेल, फंक्शन असेल, लिमिट असेल, कंटिन्युटी असेल आणि डिफरन्शिएबिलिटी असेल, इथपर्यंत आपण सर्व पाहिलेलं आहे. नेक्स्ट सेशनमध्ये आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट काय पाहणार आहे, तर नेक्स्ट सेशनमध्ये आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, इनडेफिनाइट इंटिग्रेशन, डेफिनाइट इंटिग्रेशन, ॲप्लिकेशन ऑफ अ इंटिग्रेशन, हे सर्व चॅप्टर आणि लास्ट तुमचा डिफरन्शियल इक्वेशन, हे 5 टॉपिक आपण या सेशनमध्ये पाहिले. पुढचे 5 टॉपिक आपण याच प्रकारे एक सेशन असेल या सेशनमध्ये आपण शिकणार आहोत. सो हॅव अ गुड डे. थँक यू. वी कंक्लूड द सेशन.